गुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण सर्व भक्तांचं खूप स्वागत। आज आपण श्रीरामनवमी निमित्त एकत्र आलो आहोत आणि आपण आज श्री प्रभू रामचंद्रांच्या काही लीलांवर आपण चर्चा करणार आहोत. तो प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीत वशिष्ठ ऋषींनी एक खूप सुंदर श्लोक लिहिलाय आणि पद्मपुराणात हा श्लोक शंकरजी आणि पार्वती यांच्या संवादात येतो आणि पार्वती देवी पण हा श्लोक प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीत नेहमी गात असतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांचे पती शंकरजी हे नेहमी रामचंद्रांचं स्मरण करत असतात. हा खूप महत्वाचा श्लोक आहे. तर आधी मी जेव्हा बोलीन तेव्हा बारामतीतले भक्त अनम्यूट करून बोलू शकतात आणि पुढच्या वेळेस जेव्हा बोलीन तेव्हा वडगावचे भक्त अनम्यूट करून बोलू शकतात. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। तर या श्लोकामध्ये प्रभू रामचंद्रांना एकाच व्यक्तीला उद्देशून वेगवेगळे शब्द वापरले आहेत. तर एक एक शब्दामागे त्याचा खूप महत्वपूर्ण उद्देश आहे. रामाय, परमेश्वराचं नाव ऍक्च्युली रामचंद्र आहे, पण त्यांचे वडील दशरथ महाराज आहेत. दशरथ महाराजांना एक आपुलकी आहे आपल्या मुलाबद्दल. आणि कधी कधी आपण बघतो की वडील आपल्या मुलाला एका वेगळ्या शब्दाने बोलू शकतात, कारण त्यांचं ते नातं आहे. तर म्हणून रामाय, रामाय म्हणजे त्यांनी शॉर्ट फॉर्म केलं त्याला. तर रामाय हे शब्द कोण वापरतात? दशरथ महाराज वापरतात. मग दुसरा शब्द आहे रामभद्राय. भद्र म्हणजे शुभता.
जसं आपल्या मंदिरामध्ये जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा देवी आहे, तर सुभद्रा जी आहे ते शुभ आशीर्वाद देतात. तर रामभद्राय म्हणजे या जगामध्ये जेवढे आध्यात्मिक मार्गावर उत्सुक व्यक्ती आहेत, साधक आहेत, आपण सर्वजण, तर आपल्याला रामचंद्रांकडून आशीर्वादाची अपेक्षा आहे. आणि प्रभू रामचंद्र अशा सर्व चांगल्या प्रामाणिक साधकांना खूप शुभ आशीर्वाद देतात. म्हणून त्यांना सांगितलंय रामभद्राय. तर आपण सगळ्यांनी नेहमी रामचंद्रांचं स्मरण करताना रामभद्र म्हणायला पाहिजे. रामचंद्राय. रामचंद्राय का म्हणतात? तर त्यांची आई आहेत कौशल्या देवी, कैकेयी, सुमित्रा, हे नेहमी रामचंद्रांचा जो गोड चेहरा आहे त्याला स्मरण करून विचार करायचे, यांचा चेहरा अगदी एका चंद्रासारखा सुंदर आहे. तर रामायणामध्ये वर्णन आहे, चंद्रकंठाननं रामम अतीव प्रियदर्शनम. चंद्रासारखे सुंदर चेहरा असणारे हे रामचंद्र आहेत. तर म्हणून त्यांची आई आहेत, तर त्यांना नेहमी रामचंद्राय असं म्हणतात. मग चौथा शब्द आहे वेधसे. वेधसे या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे की ज्या व्यक्तीने ही सृष्टी निर्माण केली, सृष्टी करतात. तर सगळे जे साधू जन आहेत, ऋषी जन आहेत, ते रामचंद्रांना एक वेधसे म्हणून उद्देशून बोलतात. मग पाचवा शब्द आहे रघुनाथाय. रघुनाथाय कोण म्हणतात? जे अयोध्येतले प्रजाजन आहेत, ते म्हणतात की रामचंद्र हे आमच्या रघुकुळातले सगळ्यात श्रेष्ठ व्यक्ती आहेत. तर त्यांना खूप अभिमान आहे, म्हणून ते म्हणतात रघुनाथाय. आणि नाथाय, आमचे नाथ आहेत, आमचे स्वामी आहेत. कोणाकोणाचे स्वामी आहेत रामचंद्र? सीता देवीचे स्वामी आहेत, हनुमानांचे स्वामी आहेत, सुग्रीवाचे स्वामी आहेत, विभीषणाचे स्वामी आहेत. तर जे हे सगळे भक्त प्रभू रामचंद्रांना आपले स्वामी म्हणून म्हणतात, ते म्हणतात नाथाय. आणि शेवटचा शब्द होता सीताया पतये नमः. तर सीताया पतये म्हणजे मिथिला नगरीचे जे प्रजाजन आहेत, सीता देवींच्या माहेरचे जे लोक आहेत, ते नेहमी रामचंद्रांना रामचंद्र म्हणून नाही म्हणत, ते म्हणतात आमच्या सीता देवींचे हे पती आहेत. तर अशा प्रकारे रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. या एका श्लोकामध्ये आपण बघतो वेगवेगळे व्यक्ती ज्यांचे रामचंद्रांशी वेगवेगळे नाते आहेत, ते त्या नात्यानुसार प्रभू रामचंद्रांना वेगवेगळे शब्द वापरून उद्देशून बोलतात. म्हणजे रामचंद्रांमध्ये किती छान एक गुण आहे. आपण त्यांच्याशी जसं नातं धरू तशा प्रकारे प्रभू रामचंद्र आपल्याशी संवाद साधतात, आपल्याशी संबंध जोडतात. ही जी विशेष कला आहे किंवा हे जे कौशल्य आहे, की जीवात्म्यांसोबत त्यांनी जसं आपल्याशी नातं जोडलंय तसं आपण त्यांच्याशी नातं जोडावं, हे साधारण व्यक्तीमध्ये कधीच नसतं. आपल्या सर्वांकडून आपण जेव्हा कोणाशी नातं ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी लहान सहान चुका होतच असतात. आणि कधी कधी लक्षात येतं, ऍक्च्युली या व्यक्तीने माझ्यासाठी भरपूर काही केलंय, पण त्या व्यक्तीला त्याच्या भावनांचा किंवा त्या नात्यामध्ये त्यांनी जे काही केलंय त्याच्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी मी कमी पडलो. पण प्रभू रामचंद्रांच्या या एका श्लोकामध्ये वशिष्ठ मुनी आपल्याला सांगतायत कसे प्रभू रामचंद्र वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळं नातं ठेवतायत. आणि जसं जसं त्या व्यक्तीने रामचंद्रांशी नातं ठेवलं, तसं तसं प्रभू रामचंद्रांनी त्यांना योग्य प्रतिसाद पण दिला. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. केवळ श्रीकृष्ण, रामचंद्र, विष्णू यांच्यामध्ये तो विशेष गुण आहे, जसं आपण त्यांच्याशी नातं ठेवू तसं ते आपल्याशी प्रतिसाद देतील. रामायणाची कथा ही इतकी गोड आहे. खर तर त्रेतायुगातले प्रभू रामचंद्र आहेत, आणि त्यानंतर लाखो लाखो वर्ष होऊन गेलेत. पण तरी पण जरी त्या कथेमध्ये काही बदल नाही घडलाय. रामचंद्रांच्या आईचं नाव आजही कौशल्य आहे, रामचंद्रांच्या वडिलांचं नाव आजही दशरथ महाराज आहे. पण तरी पण कथा पण काही बदलली नाहीये, पण त्या कथेमध्ये इतका रस आहे की त्या रसाला आस्वादन करण्यासाठी मी आता बारामतीत आलो होतो तेव्हा मी बघितलं की आज बारामतीमध्ये खूप छान शोभायात्रा आयोजित केली आहे, आणि कुठे कुठे रामकथा आयोजित केली आहे. तर कलियुगामध्ये जे दुर्गुण आहेत, कलियुगातले जे दोष आहेत, त्यांना मात करण्यासाठी ऍक्च्युली हरिकथा, हरी कीर्तन याशिवाय दुसरा उपाय नाही. कारण दोषांच्या समुद्राला तुम्ही कमी
असं एका भांड्याने कमी नाही करू शकत. दोषांच्या समुद्राला कलेर दोष निधे राजन अस्ति ही एको महद गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. तर सांगितलंय की कलियुग हे दोषांचं समुद्र आहे. या दोषांच्या समुद्राला जर आपल्याला पार करायचं असेल तर आपल्याला कृपेचा समुद्र पाहिजे. म्हणून श्रीकृष्णांचं नाव आहे करुणा सिंधू, दया सिंधू. दोषांच्या सागराला जर पार करायचं असेल, आपण जन्म घेतला या दोषांच्या समुद्रात, दोषांच्या समुद्राला जर पार करायचं असेल तर शक्ती, बुद्धी, कौशल्य हे कामी नाही येणार. त्याच्यामध्ये केवळ हात वर करून आपण जर परमेश्वराला आवाहन केलं तर परमेश्वर गरुडावर येतात आणि आपल्याला घेऊन जातील. म्हणून फक्त करुणा सिंधू, हा दोष सिंधू ला मात करू शकतो. तर रामायण इतकं गोड आहे, रामायणामध्ये इतका रस आहे. त्या रामायणाचा रस आस्वादन करण्यासाठी आपण एकत्र आले आहोत. या जगामध्ये दोन प्रकारचे सुख लोक अनुभवतात. एक आहे भौतिक सुख आणि एक आहे आध्यात्मिक सुख. भौतिक सुख अनुभवण्यासाठी एकमेकांची संगत लागत नाही. बघितलं तर बघा की काही चुकीचे पाप कृत्य करून जर कोणाला काही इंद्रिय सुख मिळवायचं असेल तर तो सगळ्यांना सोबत घेऊन नाही करत. इंद्रिय सुख विशेष म्हणजे चुकीच्या मार्गाने पापयुक्त इंद्रिय सुख जे आहे ते अधिकांश वेळा आपण बघतो की व्यक्ती एकट्यात कुठेतरी जातो, एकांतामध्ये कुठेतरी जातो आणि ते विषय सुख अनुभवतो. का? कारण त्याला माहिती असतं की हे जे विषय सुख आहे हे चांगल्या पद्धतीने मी करत नाहीये. पण समजा योग्य पद्धतीने, सांस्कृतिक दृष्टीने योग्य, पारंपरिक दृष्टीने योग्य, आपल्या सर्वांच्या दृष्टीने जर योग्य ते इंद्रिय सुख असेल तर त्याला पण आपण बघतो एकत्र येऊन ते अनुभवायला लागतं. गेल्या काही दिवसांमध्ये पाडवा होता आणि त्या पाडव्याच्या दिवशी सगळ्यांच्या घरी पुरणपोळी होते. तर पुरणपोळी समजा बनवली आहे आणि तुम्हाला एकट्याला पुरणपोळी खाऊ घातली आणि तुम्ही म्हणालात की पुरणपोळी खातो, मजा येत नाही. पण सोबत कोणी मित्र असेल, परिवारातील काही लोक असतील आणि जर आपण तीन चार जण एकत्र मिळून जर पुरणपोळी खातो आणि म्हणतो अरे वा काय छान पुरणपोळी आहे, काय छान श्रीखंड पुरी आहे, तर त्याला आनंद येतो. तर बघा एक छोटस उदाहरण आहे की चुकीच्या गोष्टी करण्यासाठी कुठेतरी आत्म्याचा एक गुण आहे की आपण एकट्यामध्ये करण्यासाठी उत्सुक असतो, कारण सगळ्यांसोबत ते सुख वाटप नाही करता येत. पण जे जे चांगले सुख आहेत, ज्याला आपण योग्य म्हणू, ते सगळे सुख अनुभवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. एकट्यामध्ये मजा येत नाही. कोणाचा वाढदिवस असेल, वाढदिवसाच्या दिवशी सगळेजण त्याची स्तुती करतात, पण तो म्हणतो की अरे थोडंसं काय घरी कोणातरी बोलवा वगैरे, थोडंसं जवळच्या लोकांना एकत्र बोलवू आणि थोडं काहीतरी छान आपण करू. तसंच जर भौतिक गोष्ट पण चांगली जर असेल, योग्य जर असेल, तर त्याच्यासाठी लोकांची संगत लागते. विचार करा, पवित्र राम कथा, पवित्र परमेश्वराची कथा जर ऐकायची असेल आणि त्याचं जर आस्वादन करायचं असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल, तर एकट्याने कसं करू शकतो? तर म्हणून रामकथा, राम कीर्तन हे सगळं भक्तांना एकत्र येऊन करण्याची गरज आहे. घरी बसून आपण रामकथा आणि रामकीर्तनचा आनंद नाही घेऊ शकत, आस्वादन नाही करू शकत. ऐकू शकतो, पण त्याचं आस्वादन करण्यासाठी भक्तांची संगतीची खूप गरज आहे. आपण 2 वर्ष आधी श्रीरंगम इथे गेलो होतो, तर श्रीरंगमच्या त्या पूर्ण मोठ्या मंदिराच्या आवारामध्ये एक चंद्र पुष्करणी होती. एक तलाव होता आणि त्या चंद्र पुष्करणीच्या जवळ रामचंद्रांचं एक मंदिर होतं, कोदंड राम मंदिर म्हणून. तर त्या राम मंदिराजवळ अजूनही मला आठवतंय एक खूप मोठा असा मंडप आहे, मोकळी जागा आहे जिथे कथा व्हायची. तर अनेक अनेक वर्ष आधीची गोष्ट आहे, 800-900 वर्ष आधीची गोष्ट आहे. तिथे अशाच प्रकारे कोदंड राम मंदिराच्या जवळ रामकथा चालू होती. आणि ती रामकथा चालू असताना रंगनाथ स्वामी एका पालखीवर तिथून जवळून असे जात होते. तर जेव्हा भगवंत जातात तेव्हा पालखी आहे, पालखीच्या समोर अं शेहनाई आहे, तुतारी आहे, ढोल वाजतायत, कारण शोभायात्रा चालू आहे. तर असे ते जेव्हा चालू होते तेव्हा त्या रामकथेमध्ये व्यत्यय पडला. आणि कारण रामकथेमध्ये व्यत्यय पडला तर तिथले काही जे श्रोते लोक होते ते इतका आनंद घेत होते त्या कथेमध्ये, म्हणाले काय हे भगवंत आहेत रंगनाथ स्वामी, आमची कथा यांनी थांबवली म्हणून. तर ते रंगनाथ स्वामींनी जेव्हा ऐकलं
तेव्हा रंगनाथ स्वामींना वाईट वाटलं की माझ्यामुळे कथा रस थांबला. आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी त्यांच्या हेड पुजारीच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, आजपासून हा नियम आहे की चंद्र पुष्करणीच्या जवळ जेव्हा काही कथा चालू असेल तेव्हा माझ्या पालखीला तिथून नाही घेऊन जायला पाहिजे तुम्ही. आणि तेव्हापासून हा नियम आहे की चंद्र पुष्करणीच्या जवळून ती पालखी नाही जात. तर विचार करा, काय भक्तांचा रस आस्वादन करण्याची उत्सुकता आहे. अरे हरी कथा चालू आहे, परमेश्वराची स्तुती चालू आहे, आपण एक एक शब्द ऐकायला पाहिजे. तर त्या भक्तांनी इतकी उत्सुकता दर्शवली की परमेश्वराला नावं ठेवले. आणि परमेश्वर हृदयामध्ये आहेत. परमेश्वराला माहिती आहे की कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं बोलतोय. जर त्या भक्तांनी ज्यांनी नावं ठेवले आणि म्हणाले काय हे परमेश्वर आमची कथा बुडवली, त्यांच्या हृदयामध्ये जर कुठे जरी खोटारडेपणा असता, तर परमेश्वराने त्या हेड पुजारीच्या मनामध्ये येऊन ते आदेश दिला नसता की आजपासून माझी तिथून पालखी घेऊन नाही द्यायची. म्हणजे त्या व्यक्तीने, जो श्रोता होता, त्याला किती रस आहे हरिकथेमध्ये. आणि त्याच्यामध्ये त्या रसाच्या आधारावर इतकी शक्ती आहे की तो परमेश्वराला नावं ठेवू शकतो आणि परमेश्वर ते नाव ठेवलेली जी भावना आहे ती स्वीकार केली परमेश्वराने. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपलं हरी कथा ऐकायला जेव्हा मिळते आपल्याला, आपलं किती मोठं सौभाग्य आहे. आणि त्या हरिकथेमध्ये आपण किती मन लावून तल्लीनतेने ती हरिकथा ऐकायला पाहिजे. आणि त्या तल्लीनतेमध्ये आपल्यामध्ये एवढी शक्ती येईल की जर आपण परमेश्वरला जरी नावं ठेवले तरी परमेश्वर म्हणतील नाही, हा रस आस्वादन करतोय. म्हणून हरिकथा ही खूप गोड असते. प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये एक गोष्ट आहे हरिकथेच्या गोडव्याची. लव आणि कुश यांचा जन्म झाला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात. आणि वाल्मिकी ऋषींनी त्यांना रामायण त्यांच्या आश्रमात शिकवलं आणि नंतर लव आणि कुश आहेत हे त्या रामायणाला गाण्यासाठी बाहेर पडले. तर ठिकठिकाणी लव आणि कुश थांबायचे आणि रामायणाची कथा गायचे. एका ठिकाणी बरेच ऋषी मुनी होते आणि त्या ऋषी मुनींसमोर सुश्राव्य अशा सुंदर आवाजामध्ये जेव्हा लवकुश गातायत, तेव्हा काही ऋषी मुनींनी त्यांना आशीर्वाद म्हणून एक उपनयन संस्कार होतो. उपनयन संस्कार म्हणजे इथे जो धागा मिळतो गुरूंकडून, तो तसा धागा त्यांना दिला. कोणी त्यांना मृगचर्म दिलं, किती सुंदर आहात तुम्ही, परमेश्वराची स्तुती करताय. कोणी त्यांना कमंडलू दिला. आणि एका ऋषी मुनीकडे काहीच नव्हतं देण्यासाठी, तर त्या ऋषी मुनीने त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या ऋषी मुनीने सांगितलं, तुम्ही ज्यांची स्तुती करताय त्या व्यक्तीला पण तुम्ही तुमच्या हरिकथेने प्रभावित कराल. काय हा सुंदर आशीर्वाद आहे. या जगामध्ये आपल्याला कधी आशीर्वाद म्हणून वस्तू मिळतात, पण त्या वस्तू तर काळाच्या प्रभावाने नष्ट होऊ शकतात. पण खरा आशीर्वाद काय आहे? की आपण आपल्या हरिकथेने, आपल्या हरिनामाने ज्याची स्तुती करतोय त्याला आपण हृदय स्पर्श करू शकतो, त्याला आपण प्रभावित करू शकतो का. तर लवकुशाने ते आशीर्वाद स्वीकार केले आणि त्या आशीर्वादाने सुसज्ज होऊन लवकुश रामायण गातात. एकदा भरत महाराज त्यांनी लवकुशाचं ते रामायणाचं गान ऐकलं. पण त्यांनी सांगितलं नाही की मी भरत महाराज आहे, त्यांनी असं बाजूला राहून ऐकलं. आणि ते प्रभावित झाले. तर त्यांना लक्षात आलं, हे इतक्या सुंदर आवाजात, इतक्या सुंदर गाण्याच्या रूपामध्ये रामायण गातायत, मला यांच्यासाठी काहीतरी आयोजित करायला लागेल. तर अयोध्ये नगरीमध्ये गेले आणि अयोध्ये नगरीच्या सगळ्या नागरिकांना त्यांनी एकत्र बोलवलं आणि म्हणाले, "ल- आज आपण रामायण ऐकूया." पण त्यांनी हे नाही सांगितलं की हे लवकुश आहेत, हे प्रभू रामचंद्रांचे दोन मुलं आहेत म्हणून. पण कथा सुरू झाली आणि पूर्ण अयोध्येतले सगळे रहिवाशी तिथे आले आणि ती कथा सुरू झाली. सगळे इतके तल्लीन झाले त्या कथेमध्ये, तर प्रभू रामचंद्र पण तिथे पोहोचले. आणि रामचंद्रांचा जो आसन होता तो जमिनीपासून 18 पायऱ्या वर होता. कारण राजांचं ते स्थान असतं. तर प्रभू रामचंद्र आसनावर बसलेत, 18 पायऱ्या वर बसलेत आणि सगळे जमिनीवर बसून ही सुंदर रामकथा ऐकतायत. आणि सगळे तल्लीन होऊन ती रामकथेमध्ये एक एक जसे प्रसंग चाललेत तसे तसे खुश होऊन एकमेकांच्या मांडीवर आपले हात मारतायत. जसं आपण पण कधी कधी आनंद घेतो, तेव्हा कथेमध्ये मी बघतो काही काही जे रसिक लोक आहेत, जे कथेमध्ये तल्लीन असतात,
काहीतरी सुंदर मुद्दा आला तेव्हा एकमेकांकडे बघतात आणि त्या कथेचा आनंद घेतात. तशा प्रकारे लव कुश हे प्रेमाने रामाची कथा गातायत. त्यांना नाही माहिती की त्यांचे वडील आहेत रामचंद्र, आणि रामचंद्रांना नाही माहिती की हे दोन माझे मुलं आहेत. आणि ही सगळी कथा चालू आहे. कोणाला काही माहिती नाहीये, पण तल्लीनता आहे. त्या कथेमध्ये ऍब्झॉर्प्शन आहे. तर एकमेकांच्या मांडीवर ते हात मारतायत असं करून. आणि सगळेजण मजा घेत आहेत आणि रामचंद्र एकटे बिचारे वर त्या आसनावर बसलेत. त्यांना वाटलं मी काहीतरी मिस करतोय. अरे, मी हा आनंद मिस करतोय, मला मांडीवर हात मारायला कोणी नाहीये आजूबाजूला. रामचंद्रांना इतकं वाईट वाटलं की मला हा आनंद मी मिस करतोय. रामचंद्र हलक्या पावलाने खाली आले. का बरं? जसं आपण रंगनाथ स्वामींची कथा ऐकली, त्यांना त्या हरी कथेमध्ये व्यत्यय नव्हता आणायचा. परमेश्वराला हरी कथेमध्ये व्यत्यय नाही आणायचा आहे, म्हणून परमेश्वर हळू 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 नाजूक पावलाने कोणाला डिस्टर्ब न करता खाली आले. आणि हळूचकन त्या सभेमध्ये जिथे नागरिक बसले होते तिथे जाऊन बसले. कोणाला लक्षात नाही आलं की रामचंद्र खाली आले का? हरी कथा ही हरीपेक्षा जास्ती आकर्षक आहे. भक्ती रसामृत सिंधू मध्ये शुद्ध भक्तीचे 6 गुण सांगितलेत. पहिलं आहे क्लेशाग्नी, की जीवनामध्ये जेवढे क्लेश असतात ते नष्ट होतात. शेवटचा गुण काय? शेवटचा गुण आहे श्रीकृष्ण आकर्षिणी. श्रीकृष्ण आकर्षिणी म्हणजे शुद्ध भक्ती श्रीकृष्णाला आकर्षित करते. पूर्ण जग हे श्रीकृष्ण आकर्षित करतात, पण शुद्ध भक्त आहेत ते श्रीकृष्णांना आकर्षित करतात. प्रल्हादाच्या भक्तीने नरसिंह देवांना आकर्षित केलं. तर अशा प्रकारे आज हरिकथा चालू आहे आणि शुद्ध बोलण्यामध्ये चालू आहे. तर त्यांनी हरीला आकर्षित केलं आणि रामचंद्र शांतपणे खाली येऊन बसले. आणि जशी ती कथा सुरू होती, तर कोणीतरी रामचंद्रांच्या मांडीवर पण असा हात मारला. अरे वाह, काय मजा आली. रामचंद्र आश्चर्यचकित झाले. मी हा आनंद कधी अनुभवला नाहीये. मग उजव्या बाजूला जो माणूस होता त्यांनी रामचंद्रांच्या मांडीवर हात मारला. अरे वाह, मजा आली म्हणून. अशा प्रकारे सगळेजण आनंद घेत आहेत. आणि रामचंद्रांना लक्षात आलं, मीच एकटा व्यक्ती आहे जो या हरी कथेचा आस्वादन नाही करत आहे. ते विसरले. त्यांनी स्वतःला विसर पाडला की मी राम आहे आणि माझी कथा हे लोक बोलतायत. आणि त्या भावनेमध्ये रामचंद्र पण त्या हरी कथेचं आस्वादन करू शकले. श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये म्हणतात, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च. तर म्हणतात माझे जे भक्त आहेत मच्चित्ता, ते माझ्याबद्दल नेहमी त्यांच्या चित्तामध्ये मनन करत असतात. तर आपण बघतो सीता देवी आहेत, 10 महिने रावणाच्या त्या नगरीत होते, पण त्यांनी मच्चित्ता नेहमी रामचंद्रांचं स्मरण केलं. मदगत प्राण, मदगत प्राण म्हणजे जर मी त्यांच्या जीवनात नसेल तर ते प्राण सोडून देतील. दशरथ महाराजांचं आपण बघतो, दशरथ महाराजांच्या जीवनामधून जेव्हा रामचंद्र निघून गेले तेव्हा दशरथ महाराजांनी त्यांचे प्राण सोडले. तर मदचित्ता आणि मदगत प्राण किती श्रेष्ठ स्तर आहे. आपण कुठल्या स्तरावर आहे? आपण मदचित्ता या स्तरावर पण नाहीये. आपण परमेश्वराचं स्मरण सदैव नाही करू शकत. आणि मदगत प्राण, की जर रामचंद्र नाव आपल्या जिभेवरून गेलं तर आपलं काही प्राण जात नाही. मग आपण कुठल्या स्तरावर आहे? त्यासाठी तिसरं स्तर दिलंय, बोधयंतः परस्परम. जर आपल्याला मत चित्ताला पोसायचं असेल, जर आपल्याला मत गत प्राणाला पोसायचं असेल, तर बोधयंतः परस्परम. बोधयंतः परस्परम म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण एकमेकांना सोबत घेऊन हरिकथा म्हणायला पाहिजे. आणि मग हळूहळू हळू त्या हरिकथेचा परिणाम होऊन आपण मच्चित्ता मदगत प्राण होऊ शकतो. जर आपण हरिकथेमध्ये तुष्यंतीच रमंतीच केलं तर मग शक्य आहे. तर म्हणून आपण इथे बघतोय कशा प्रकारे अयोध्यावासी आणि प्रभू रामचंद्र स्वतः हे बोधयंतः परस्परम त्याच्यामध्ये खूप आनंद घेत आहेत. आणि अशा प्रकारे ही कथा झाली. आपण एक याच्यावरून आज रामचंद्रांना प्रार्थना करू शकतो की कधी तो दिवस येईल जेव्हा तुमच्या कथेमध्ये मला इतकं रसास्वादन मिळेल की तुम्ही जरी स्वतः शेजारी येऊन बसलात तरी त्याचं पण भान नाही राहणार. का? तर हरी कथा ही खूप गोड आहे म्हणून. आपण रामायणामध्ये प्रवेश करूया. तर आज आपण प्रसंग घेणार आहोत चर्चेसाठी की प्रभू रामचंद्र सीता देवींना शोधायला निघालेत. आणि तेव्हा किष्किंधा क्षेत्राच्या आधी
एक कबंद नावाचा राक्षस होता, त्याला राम आणि लक्ष्मणाने मारलं. कबंद राक्षस मरण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की इथे पुढे किष्किंधा क्षेत्र आहे, आणि त्या किष्किंधा क्षेत्रामध्ये सुग्रीव नावाचा एक वानर राज आहे, आणि तो वानर राज सुग्रीव तुम्हाला मदत करू शकतो. एवढे शब्द बोलून कबंद या जगातून निघून गेला. जर आपण वाल्मिकी रामायण वाचलं तर तो जो शोध कार्य आहे, सीतादेवी हरवल्या आहेत आणि सीतादेवींना शोधायचंय, राम आणि लक्ष्मण जेव्हा त्या शोध कार्यासाठी निघतात तेव्हा त्यांना त्यांना पूर्ण रस्ता मिळतच नाही कधी. त्यांना नेहमी 2 पावलांचा रस्ता मिळतो. पहिलं जेव्हा सीतादेवी निघून जातात तेव्हा जटायू आहेत, आणि जटायू मरण्यापूर्वी फक्त सांगतात की दक्षिण दिशेला ते गेले म्हणून, तेवढंच सांगतात. मग त्या दिशेने पुढे जातात तर मग कबंद राक्षस मिळतो, मग कबंद राक्षस म्हणतो सुग्रीव, मग पुढे जातात तर पंपा सरोवर. तर पंपा सरोवरला जेव्हा येतात तेव्हा शबरीची भेट होते. मग शबरीशी आदान प्रदान होतं, आपण कधीतरी नंतर चर्चा करूया त्याच्यावर. मग शबरी त्यांना म्हणते, आता ते लोक दक्षिण दिशा मिळाली, सुग्रीव मिळाला, पण सुग्रीव राहतो कुठे? मग शबरी म्हणते, इथे जवळ एक ऋष्यमुख पर्वत आहे, आणि त्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहतो. तर अशा प्रकारे एक, कारण मनुष्य लीला आहे, नर लीला आहे, रामचंद्रांची जी लीला आहे ती नर लीला आहे. तर आपण यातून एक गोष्ट शिकू शकतो, आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्राप्त करायचं असतं, आणि परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आपल्याला असं वाटतं की कधीतरी पूर्ण रस्ता जर मिळाला आजपासून ते शेवटच्या क्षणापर्यंत तर किती छान होईल. पण रामचंद्रांना सीतादेवींना शोधायचंय, त्यांना फक्त एक 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 पाऊल मिळत जातं. एक व्यक्ती पुढचं पाऊल सांगतो, तिथे गेल्यावर पुढचं पाऊल सांगतो. तसंच आपल्या जीवनामध्ये पण सगळ्या गोष्टींचा उलगडा एकदम नाही होत, आणि नेहमी आपल्या मनामध्ये भावना असे, अरे पूर्ण रस्ता स्पष्ट का नाही दिसत आहे. तर परमेश्वराने मनुष्य जीवन असं रचलंय की आपल्याला फक्त 2 पाऊल रस्ता दिसतो. जसं धोक्यामध्ये आपण जेव्हा चालतो तेव्हा पूर्ण रस्ता नाही दिसत, पण एक लक्षात येतं, हा रस्ता जाताना दिसतोय कुठेतरी, पण थोडा दिसतो, मग थोडं पुढे गेल्यावर काय होतं, परत तो थोडा दिसतो, परत पुढे. तर आपल्याकडून अपेक्षा आहे की भक्तीचा मार्ग, साधनेचा जो मार्ग आहे, हा जरी असा वाटला की खूप खडतर आहे, पण प्रमाणित मार्ग आहे. पूर्व आचार्यांनी या मार्गावर चालून आपल्याला आश्वासन दिलंय, जर आपण संपूर्ण आयुष्य आपली साधना नियमितपणे करत राहिलो, हळूहळू हळू उलगडा होत राहील, आणि आपल्याला पण भक्ती देवीचे दर्शन होतील, राधाराणीचे दर्शन होतील. आणि राधाराणीचे दर्शन का महत्वाचे आहेत? कारण राधाराणी श्रीकृष्णांना सांगतात, हा भक्त खूप चांगला भक्त आहे, कृपया याला स्वीकार करा. आणि राधाराणींच्या शिफारसीनंतरच श्रीकृष्ण आपल्याला स्वीकार करतील. आपल्याला अशा प्रकारे उलगडा होत गेला आणि सीतादेवी जर दिसले तर सीतादेवी रामचंद्रांना शिफारस करतील, याला कृपया स्वीकार करा म्हणून. तर म्हणून आपण कधीही भक्ती मार्गामध्ये हताश नाही व्हायला पाहिजे. रामचंद्रांच्या जीवनात पण भक्ती देवींना शोधण्यासाठी थोडे थोडे कोडे सुटत गेले, पूर्ण कोडं एकदम नाही सुटलं. तर शबरी सांगते की ऋष्यमुख पर्वत आहे, आणि या ऋष्यमुख पर्वतावर या या दिशेने आहे, आणि तिथे गेल्यावर तर तुम्हाला सुग्रीव सापडेल. तर आता राम आणि लक्ष्मण सुग्रीवाला शोधण्यासाठी ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने चाललेत. त्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राहायचा. सुग्रीव ऋष्यमुख पर्वताला सोडून कधीही खाली नाही यायचा. का बरं असं? त्याच्या मागे कारण होतं. खूप लांब कथा आहे, पण आपण संक्षिप्त करून बोलूया. सुग्रीवाचा मोठा भाऊ होता वाली. वाली आणि सुग्रीवाचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. सुग्रीव हा आपल्या मोठ्या भावाला अगदी एका स्वामीसारखी सेवा करायचा, पूर्णपणे प्रामाणिकपणे दासत्वाच्या भावनाने. एक दिवशी एक मायावी म्हणून राक्षस आला, आणि त्यांनी वालीला एक आवाहन केलं की माझ्यासोबत युद्ध कर म्हणून. आणि वाली कसा आहे, वाली खूप शूरवीर होता, वालीमध्ये खूप शक्ती पण होती. तर वाली म्हणाला, तू कोण आहेस रे, मी बघतो तुला. त्यांचं युद्ध सुरू झालं. युद्ध करता करता मायावी एका गुफेत शिरला आतमध्ये. गुफेत जेव्हा शिरला तेव्हा वाली आतमध्ये जात होता. वालीने जाता जाता सुग्रीवाला सांगितलं, मी याला संपवून बाहेर येतो, पण यदा कदाचित मी नाही येऊ शकलो, तर तू या गुफेच्या तोंडाला एका मोठं दगड लावून बंद करून टाक, याला पण आपण मारून टाकूया, यदा कदाचित झालं तर. तर अनेक अनेक दिवस ते युद्ध झालं, आणि आतमध्ये कदाचित मायावीने वालीला जोरात
एक मारलं असेल तर वालीच्या आवाजात एक आवाज आला आ म्हणून. सुग्रीवाने ओळखलं आणि 2 क्षणांमध्ये बघितलं की रक्त वाहत आलं त्या गुफेच्या बाहेर. सुग्रीवाच्या मनामध्ये आलं की कदाचित जे अशक्य आहे ते झालं असेल. कधी कधी होतं असं. तर म्हणाले माझ्या भावाला मारणाऱ्या व्यक्तीला मी सोडणार नाही. तर त्याने खूप मोठा दगड घेतला आणि त्या गुफेच्या तोंडाला त्यांनी बंद करून टाकलं आणि परत राज्यात आला आणि त्यांनी सांगितलं की सॉरी, पण वाली जो मोठा भाऊ होता, जो राजा होता, तो आता राहिला नाही. तर मग त्यांनी सुग्रीवाचा राज्याभिषेक केला आणि सुग्रीव आता राजा झाला. पण खरी गोष्ट अशी झाली होती की आतमध्ये वालीने त्या मायावीला शेवटी मारलं आणि ते जे रक्त आलं होतं ते मायावीचं आलं होतं. तर वाली त्याला मारून जेव्हा बाहेर आला तेव्हा त्यांनी बघितलं गुफेच्या तोंडाला एका खूप भल्या मोठ्या दगडाने बंद केलंय. तर का कोणास ठाऊक, पण चुकीच्या विचाराने वालीच्या मनामध्ये प्रवेश केला. माझ्या लहान भावाला आजपर्यंत कदाचित कुठेतरी एक सुप्त इच्छा होती की मी राजा बनायला पाहिजे. आणि त्याला छान संधी त्यांनी शोधली की मी आतमध्ये जेव्हा होतो तेव्हा त्यांनी दगड ठेवला. ऍक्च्युली ते सांगितलं होतं वालीनेच. वालीने ती युक्ती दिली होती. पण आता वाली जेव्हा आपल्या मनामध्ये कोणा व्यक्तीप्रती संशयास्पद भावना निर्माण होते, जर आपल्या कोणाच्या दासत्वाप्रती आपण ते ओळखू नाही शकलो आणि जर त्याच्याप्रती एक संशयास्पद, त्या संशयास्पद भावनेच्या जन्मानंतर त्या व्यक्तीने जे काही केलं त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी वाईट दिसतं. तो कितीही प्रामाणिक असला, पण काही चांगलं जरी करत असाल तो असं का करतोय, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वाईट गुण आहे. तर म्हणून संशयी वृत्ती ही कशी बघा वाईट आहे. बिचारा तो भाऊ, त्याच्यावर संशय घेऊन वालीकडे अमाप शक्ती होती, ते दगड त्यांनी काढलं आणि धावत धावत गेला बघायला. तर त्यांनी बघितलं की राजाच्या सिंहासनावर हा बसलाय. इतका रोष, इतका क्रोध की सरळ त्या सिंहासनावर गेला. सुग्रीव असा गेला, त्याला धरलं आणि त्याला बेदम मारायला लागला. आणि सुग्रीवाला पहिली गोष्ट तर लक्षातच नाही आलं की वाली आला कसा काय, याचा मृत्यू झाला होता. पण तो म्हणतो दादा ऐकून तर घे काय झालं होतं. तो त्याला बोलूच देत नाहीये. हा फक्त दादा 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 ऐक तरी, भावा ऐक तरी, हे 3 शब्दांच्या पुढे वाली त्याला बोलू देत होता. दान 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 मारत होता. इतकं मारलं सुग्रीवाला लक्षात आलं हा काय ऐकण्याच्या भूमिकेत नाहीये. सुग्रीवाने स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तिथून पळ काढलं आणि सुग्रीवाच्या पाठीमागे वाली त्याला मारण्यासाठी खूप पळाला. तर म्हणून बघा कशी परिस्थिती आहे की फक्त संशयी वृत्ती आहे, पण ज्याच्यावर आपल्याला संशय आहे आपलं कर्तव्य आहे की त्या व्यक्तीला त्याचं मत किंवा त्याची दृष्टिकोन मांडण्यासाठी आपण संधी तर द्यायला पाहिजे. आपण कोणाची बाजू न ऐकता त्याच्यावर निर्णय नाही लावू शकत. प्रभू रामचंद्रांना जेव्हा ही कथा नंतर सांगितली, प्रभू रामचंद्रांना इतका राग आला. प्रभू रामचंद्र म्हणाले तू तुझ्या भावाची माफी मागत होतास का. म्हणाले हो मी माफी मागत होतो. मग तुझी माफी मागत असताना पण तू त्यांनी तुझ्यावर ऐकलं नाही आणि तुला मारत राहिला. या अशा क्रूर वालीला मी मारणार म्हणून. रामचंद्रांनी वालीला मारायचं कधी ठरवलं, जेव्हा त्यांना लक्षात आलं हा इतका निष्ठुर आहे, हा दुसऱ्याची बाजू ऐकून घ्यायला तयार नाही. तर म्हणून रामचंद्रांकडून आपण हे शिकू शकतो की नाही, आपण नेहमी दुसरी बाजू तरी ऐकून घ्यायला पाहिजे. तर हा जो वाली आहे, नंतर एक दिवशी एक दुंदुभी नावाचा म्हैस या रूपामध्ये एक राक्षस आला, म्हशीच्या रूपामध्ये, आणि त्यांनी वालीवर आक्रमण केलं. तर वाली तर खूप स्ट्रॉंग होता. वालीने काय केलं असेल, जेव्हा सुग्रीवाला पळवलं तेव्हा सुग्रीवाची बायको होती रुमा. वाली वानर आहे, वानरामध्ये काही इंद्रिय निग्रह नसतो. तर वालीची स्वतःची बायको होती तारा. त्यांनी या रुमाचं पण अपहरण केलं आणि रुमाला आपल्या महलात ठेवलं. तर ती पहिली चूक. त्याच्यानंतर हा दुंदुबी आला, तर दुंदुबीला मारलं आणि त्याच्या शिंगाने, त्या म्हशीच्या शिंगाने त्या म्हशीला मारलं आणि नंतर त्याचं शरीर घेतलं. असं इतकं भलं मोठं शरीर होतं त्या दुंदुभी राक्षसाचं. ते शरीर घेतलं आणि त्याला असं गोल 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 फिरवून असं फेकलं. ते गोल फिरवून जेव्हा फेकलं तेव्हा रक्ताचे काही थेंब
असे आकाशात उडाले. आणि तिथे ऋषीमुख पर्वत आहे ना, ऋष्यमुख पर्वत. तर ते ऋषीमुख पर्वतावर एक मतंग ऋषी राहायचे, आणि मतंग ऋषी म्हणजे शबरीचे गुरु. तर मतंग ऋषी जेव्हा तपस्या करत होते, तर त्या तपस्या करताना त्या पर्वताच्या वर त्यांच्यावर त्या दुंदुभी राक्षसाचे रक्ताचे काही थेंब पडले. तर पूर्ण जागा अपवित्र झाली. तर मतंग ऋषी म्हणाले, ज्यानी कोणी हे केलंय तो आता जर इथे आला तर त्याला मी मृत्यूचा शाप देतो म्हणून. तर आता वालीला लक्षात आलं की माफी मागण्यासाठी पण मी जर तिथे गेलो तरी मला मृत्यू मिळेल म्हणून. तर म्हणून वालीला पूर्ण ब्रह्मांडामध्ये फक्त एकच जागा वर्जित होती, आणि ती होती ऋष्यमुख पर्वत. तर जेव्हा सुग्रीवापर्यंत ही बातमी कळाली की मतंग ऋषीने शाप दिलाय, तर सुग्रीव जो बिचारा आपल्या प्राणासाठी वालीपासून पळतोय, त्याला पूर्ण पृथ्वीवर कुठेही स्थान नव्हतं. तर त्याला लक्षात आलं मतंग ऋषीच्या शापाच्या भीतीने वाली ऋष्यमुख पर्वतावर येणार नाही, आणि म्हणून सुग्रीव त्या पर्वतावर राहायचा. तर सुग्रीवासाठी एकच फक्त सेफ जागा होती, ती होती ऋष्यमुख पर्वत. तर तिथे वर असायचा तो नेहमी. आणि त्याच्याकडे चार त्याचे सेवक होते, नल, नील, तरू आणि हनुमान. तर या नल, नील, तरू आणि हनुमान यांना त्या ऋष्यमुख पर्वताच्या चारी बाजूला सुग्रीवाने ठेवलं होतं. आणि म्हणालं होतं की तुम्ही थोडे पहारेदार बना माझे. जर कधी वाली या बाजूने आला तर तुम्ही मला सांगा. या दिवशी, ज्या दिवशी आपण आता कथेमध्ये प्रवेश करतोय, असंच काहीतरी झालं. सुग्रीवाने बघण्याआधी नल होता, नल. नलाने बघितलं, दोन उंच, धिप्पाट, खूप सुंदर आणि खूप श्रेष्ठ अशा राज्य कुळातले हे दोन व्यक्ती आहेत. त्यांची शरीरयष्टी साधूंची नाही, त्यांची शरीरयष्टी क्षत्रियांची आहे. पण त्यांच्या डाव्या खांद्यावर इथे निशाणी आहे. डाव्या खांद्यावर काय निशाणी आहे? डाव्या खांद्यावर निशाणी आहे, जणू काही तिथे धनुष्य बाण अनेक वेळा ठेवलाय. तर आपण समजा पेन खूप वापरत असू, तर आपला हा जो अंगठा आहे, या अंगठ्याच्या आतल्या बाजूला मी बघतोय इथे थोडस ती जी त्वचा आहे ती थोडी बोथट होते का? तो पेन नेहमी घासतो. जे लोक करताल नेहमी वाजवतात, करतालाला पण वाजवताना ते इथे अंगठ्याला नेहमी तिथे थोडं बोथट होते, ती जी त्वचा आहे ती. तसंच जेव्हा क्षत्रिय डाव्या खांद्यावर धनुष्य ठेवतात, तेव्हा इथे थोडं ते घासलं जातं. तर ती निशाणी होती. तर नल म्हणतोय, हे दोन दिसतायत क्षत्रिय, पण त्यांनी वस्त्र घातलेत ब्राह्मणांचे किंवा साधूंचे, भगवे कपडे घातलेत, आणि यांचा जो चुडा आहे केसांना असं बांधून ठेवलंय. तर हे सगळं थोडस मला वेगळं वाटतंय. तर त्यांनी त्याच्याकडे एक बिगुल होता, तो पॉ करून वाजवला. जसा तो बिगुल वाजवला, नील, तरू हे सगळे पळत वर गेले. आणि पळत 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 पूर्ण भीती त्याच्यामध्ये. आणि त्यांनी सुग्रीवाला सांगितलं, राजा, हे सुग्रीवा आमचे स्वामी, असं दिसतंय की दोन क्षत्रिय वेशातले, क्षत्रिय यष्टीचे व्यक्ती, पण ते ब्राह्मणाच्या रूपात इथे येत आहेत, आणि त्यांच्याकडे दोन धनुष्यबाण पण आहेत. सुग्रीवाला ऑलरेडी वालीची खूप भीती होती, पण कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक आश्वासन होतं की कमीत कमी ऋष्यमुख पर्वतावर कधी वाली येऊ शकत नाही. तर नेहमी त्याला भीती होती. एकदा एक प्रसंग झाला होता. वाली आहे हा इतका स्ट्रॉंग होता आणि इतका प्रभावी होता. वालीची कथा येते की वालीनी आणि एकदा रावणाची पण झुंज झाली होती. तेव्हा वालीने रावणाला पण धरलं होतं. तर रावणाने वालीला अटॅक केला होता, आणि वाली तेव्हा गायत्री मंत्र बोलत होता. तर गायत्री मंत्र बोलताना उजव्या हाताने बोलायला लागतं. तर अशी खाके तिथे असतं ना जागा. तर रावणाने जेव्हा अटॅक केला तेव्हा वाली गायत्री मंत्र बोलत होता. तर तेव्हा त्यांनी रावणाला आपल्या खाकेत धरलं होतं आणि त्याला तिथे ठेवून गायत्री मंत्र बोलला होता. आणि रावण त्याच्या त्या हाताच्या ग्रिपमध्ये हलू नाही शकला. तर तो रावण ज्याला वालीने धरला होता, तो वाली किती स्ट्रॉंग असेल विचार करा. तर तो एक दिवशी त्याच्या मनात आला, हा सुग्रीव माझ्यापासून घाबरून या ऋष्यमुख पर्वतावर आहे, पण मला थोडस ना हे सहन नाही होत आहे, मला याला सोडायचं नाहीये. तर काय करायचं? उत्तर दिशेला समुद्र आहे, दक्षिण दिशेला समुद्र आहे, पूर्व दिशेला समुद्र आहे, आणि पश्चिम दिशेला समुद्र आहे. वाली चार ठिकाणी गायत्री करायचा. तर तो काय किष्किंधा क्षेत्रावरून एक झेप घ्यायचा,
उत्तर दिशेच्या समुद्रामध्ये जायचा, तिथे समुद्रामध्ये पवित्र पाण्यामध्ये गायत्री बोलायचा. तिथून एक झेप घ्यायचा आणि दक्षिण दिशेला जो समुद्र आहे त्याच्यामध्ये गायत्री करायचा. मग पश्चिम, मग पूर्व, आणि मग नंतर परत किष्किंधा क्षेत्रामध्ये यायचा. अशा प्रकारे गायत्री करता करता एक दिवशी त्याच्या मनामध्ये एक खूप वाईट विचार आला. तो म्हणतोय, या सुग्रीवाला मी मारू नाही शकत, कारण सुग्रीव त्या ऋष्यमुख पर्वतावर राहतो. पण तरी पण मला ना काहीतरी आनंद घ्यायचा आहे. तर काय आनंद घ्यायचा? जेव्हा उत्तर दिशेतल्या समुद्रातून दक्षिण दिशेतल्या समुद्राला जेव्हा झेप घ्यायचा, तेव्हा त्यांनी काय केलं, एक असं थोडं खाली यायचा आणि त्या ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव जो असायचा त्याच्या डोक्यावर एक जोरात लात मारायचा आणि परत उडी मारायचा. तर त्यांनी ऋष्यमुख पर्वताला स्पर्श नाही केला, त्याच्यामुळे त्याला मृत्यू नाही होणार आहे. म्हणजे काही काही लोकांचा बघा कसा आनंद असतो. जर त्यांनी ठरवलंय की मी या व्यक्तीला सोडणार नाही, तर त्या व्यक्तीला मारहाण करतील, त्या व्यक्तीचा प्राण घेतील, आणि त्या व्यक्तीला प्राण नाही घेऊ शकत तर त्याला क्षणोक्षणी इजा देतील. म्हणजे किती हा विचित्र सुख आहे. आपण वैष्णवांबद्दल म्हणतो परदुःख दुःखी, आणि हे आहे परदुःख सुखी. तर सुग्रीव इतका घाबरलेला असायचा की कधीतरी सकाळी एक गायत्री असते, दुपारी गायत्री असते, आणि संध्याकाळी गायत्री, 3 वेळा गायत्री करायची असते. सकाळी 4 वेळा त्याच्या डोक्यावर जोरात लात मारायचा वाली. दुपारी परत 4 वेळा मारायचा, आणि संध्याकाळी परत. रोजचा नियम होता. विचार करा, हा बिचारा सुग्रीव, ज्याला आपली ग्वाही देण्यासाठी वेळ नाही मिळते आणि संधी नाही देते, त्याला दिवसातून 12 वेळा जोरात एक लात मारतोय वाली. एक दिवशी काय झालं, सुग्रीव म्हणाला ठीक आहे, आता आपलं नशीबच वाईट आहे तर काय करायचं. कधी कधी माणूस पण हताश होतो. एक दिवशी त्याला लात बसणार होती, कारण दुपारची वेळ झाली होती, आणि सुग्रीव म्हणाला नशिबाला स्वीकार करूया आपण. तर तेव्हा ती लात बसणार इतक्यात त्याला ती सावली पण दिसली आजूबाजूला, अशी वरून वालीची सावली यायची. त्याला ती बसवली, पण तो असा असा झाला, पण त्याला काही झालं नाही. त्याला 2 क्षणांसाठी विश्वास पटेना. मग त्याने डोळे उघडले, ते सावली होती. परत त्याने डोळ्याशी बंद केले, परत उघडले. अरे, मला मारलं पण नाही आणि सावली पण आहे. काय झालं आज? वालीला दया आली का माझ्यावर? त्याने शेजारी बघितलं, हनुमान होते तिथे. हनुमानाला माहिती होतं की बिचाऱ्या सुग्रीवाला वाली मारतोय. हनुमानाने तो पाय धरला त्याचा, आणि वालीच्या पायाला हनुमान हळूहळू हळू खाली टेकवत होते आणि ऋष्यमुख पर्वताला स्पर्श करत होते. जर तो स्पर्श झाला तर वाली समाप्त. वाली पूर्ण त्याची एनर्जी काढून त्या हाताच्या, तो हात जो धरला होता त्याला सोडायचा प्रयत्न करत होता, पण तो करू नव्हता शकला. आणि आता काही इंच बाकी होते. आता तो असा हात असा खाली खाली येऊन वालीच्या पायांना खाली आणत होता. आणि तेवढ्यामध्ये वालीला लक्षात आलं, प्रत्येकाला कोणतरी सवा शेर मिळतो है ना. प्रत्येकाचे दिवस असतात, पण ते प्रत्येकाचे जे दिवस असतात ते कधी ना कधी आपल्यापेक्षा मोठा कोणी ना कोणी येतो. तर वालीने अनेक अनेक वर्ष हे असं राक्षसी सुख अनुभवलं होतं, राक्षसी सुखाचा आनंद घेतला होता. तुझ्या फजितीमध्ये माझा आनंद आहे, पण आज हनुमानजींनी रामचंद्रांची कृपा घेऊन त्या हाताला धरलं होतं, त्या पायाला धरलं आणि खाली खेचत होते. शेवटी वालीला लक्षात आलं, एकच आता उपाय आहे, भीक मागायला लागेल. आणि हनुमानाला म्हणाले, मी तुला भीक मागतो, माझ्या पायाला स्पर्श करू नको, मला सोड तू. तेव्हा हनुमान म्हणाले, मी तुला सोडायला तयार आहे, तू शपथ घे की आजपासून सुग्रीवाला तू काही करणार नाही म्हणून. तर त्याला ती बळजबरीने शपथ घ्यायला लागली, आणि मग हनुमानाने सोडलं, आणि लगेच मग वालीने झेप घेतली. पण झेप घेऊन जाण्यापूर्वी हनुमानाकडे एक वाईट नजर टाकलीच वालीने, की तुझ्यामुळे माझा तो विकृत विकृत आनंद, विकृत सुख माझं हरवलं, मी तुला सोडणार नाही म्हणून. पण हनुमानाला त्याची चिंता नाही. हनुमान रामचंद्रांचे दास आहेत, रामचंद्र त्यांना वाचवतील. तर आज हा संदर्भ का आला? कारण या पर्वताच्या शेजारून हे जे दोन चालले आहेत, सुग्रीवाला आता शांती आहे ऋष्यमुख पर्वतावर, पण त्याला वाटतंय वाली तर आता येऊ नाही शकत, पण वाली कधी कोणाला पाठवू शकतो ना. किंवा वाली स्वतःचा वेश बदलून तर येऊ शकत नाही, कोणाला दुसऱ्यांना तरी धरेल, गुप्तचरांना धरेल, कोणा सैनिकांना धरेल, आणि त्यांच्याद्वारे मला मारायचा
प्रयत्न करू शकतो. म्हणून सुग्रीवाच्या मनात ती भीती होती. तर हे नल, नील आणि तरू जेव्हा तिथे पोहोचले, त्यांच्या डोळ्यांमध्ये भीती होती आणि म्हणाले, अशा प्रकारचे मोठे मोठे हात, अशा प्रकारचा तो तेजस्वी चेहरा, मला नाही वाटत आपण काय करू शकतो. आणि सुग्रीवाच्या मनात पुन्हा एकदा, माहिती असं आपला छळ झालेला असेल, तर एक जरी आठवण त्याबद्दल आली किंवा एक जरी शब्दाचं उच्चारण झालं त्या काळाबद्दल, तर पुन्हा एकदा त्या हृदयामध्ये आठवणींचा एक तो समुद्र येतो आणि आपण त्याच्यामध्ये वाहून जातो. बिचारा सुग्रीवाला काही दिवसांपासून तो शांतपणे जगत होता, पण आता पुन्हा एकदा तो वाहून गेला आणि बिचाऱ्याच्या डोळ्यातून सगळे अश्रू व्हायला लागले. तेवढ्यामध्ये तिथे हनुमान आले आणि त्यांना पुन्हा एकदा आठवलं, मागच्या वेळेस माझी जेव्हा फजिती झाली होती तेव्हा मला हनुमानाने वाचवलं होतं. तर पुन्हा एकदा मी हनुमानाची मदत घेऊ शकतो. पुन्हा एकदा सुग्रीवाने हनुमानाला विनंती केली, सुग्रीव, हनुमान, हे लोक बघ, माझ्याबद्दल असं काही म्हणतायत की पुन्हा एकदा माझ्यावर एक वाईट परिस्थिती आली तर मला मदत करशील का? हनुमान म्हणाले, मी नक्की मदत करीन. हनुमानाने पण विचार केला की आता काय करायला पाहिजे. तर सुग्रीव म्हणाले, तू अशा वेशात जाऊ नकोस. हं. कारण वालीने जर माझ्यासाठी या दोघांना पाठवलं असेल तर नक्की सांगितलं असेल की हे वानर आहे आणि तू जर वानर वेशात गेलास तर कदाचित तुझ्यावर आक्रमण करतील आणि आपल्याला खरी त्यांच्या मनातली जी गोष्ट आहे ती कळणार नाही. तर तू वेश बदलून जा. तर हनुमानाने स्वीकार केला, हनुमानाने वेश बदलला. हनुमानाने एका भिक्षू संन्यासीचा वेश घेतला. रामायणामध्ये दोन लोकांनी वेश बदललाय आणि दोन लोकांनी संन्यासीचा वेश घेतलाय. पूर्वी पण एका व्यक्तीने एका संन्यासीचा वेश घेतलाय, तो आहे रावण. रावणाने एका संन्यासीचा वेश घेतला होता, पण तो संन्यासीचा वेश कुठला होता माहितीये? संन्यासीमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. पहिला असतो बहुउदक. बहुउदक संन्यासी म्हणजे जो घरोघरी जाऊन भिक्षा मागतो, त्याला म्हणतात बहुउदक. दुसरा जो स्तर आहे त्याला म्हणतात कुटीचक. कुटीचक म्हणजे गावाबाहेर तो एक कुटीर बांधतो आणि तिथे राहतो. आता तो भिक्षा पण नाही मागणार. जर कोणा गावातल्या लोकांना माहिती आहे की हे बिचारे संन्यासी आहेत आणि एवढे विरक्त आहेत, तर कोणी गाववाले त्याला जाऊन त्या कुटीरामध्ये त्याला भिक्षा देतात. तिसरा जो स्तर आहे तो आहे परिव्रजकाचार्य. परिव्रजकाचार्य म्हणजे हे प्रचार कार्यासाठी नेहमी फिरत असतात. आणि चौथा जो स्तर आहे तो आहे परमहंस. परमहंस म्हणजे सगळ्या वर्णांच्या वर, सगळ्या आश्रमांच्या वर त्यांना एका हंसासारखे आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीतून सार घेता येतो. तर म्हणून आपण श्रील प्रभुपादांची जेव्हा प्रेमध्वनी गातो तेव्हा म्हणतो, जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर श्रीमद हिज डिवाइन ग्रेस एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तर एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे परमहंस आहेत. परमहंस लोकांना या जगाशी काही घेणं देणं नसतं. पण एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे परिव्राजकाचार्य पण आहेत. गावोगावी जाऊन त्यांनी इतरांना पण शुद्ध भक्ती देण्याचा प्रयत्न केला. तर रावणाला जेव्हा वेश बदलायचा होता सीता देवींना फसवण्यासाठी, तेव्हा या चार आश्रमांमधून, या चार परिस्थितींमधून संन्यासीचा कुठला वेश घेतला त्यांनी? त्यांनी परिव्रजकाचार्य घेतला. का? परिव्रजकाचार्य जे असतात ते खूप प्रचार करतात आणि त्यांचे अनेक वेळा, कारण ते प्रभावी असतात, ते प्रवचन करतात, ते प्रचार करतात, तर त्यांचे शिष्य असतात. म्हणजे बहुधा कुटीचक आणि परमहंस जे आहेत ते साधे संन्यासी असतात. आणि परिव्रजकाचार्य, आता प्रभुपादांचे जर आपण फोटो आणि व्हिडिओ बघितले तर काय ती त्यांची शान आहे, किती शिष्य आहेत त्यांचे. तर रावण बघा कसा आहे. रावणाला जेव्हा संन्यासीचा वेश धरायचं होतं तेव्हा त्या चार मधून पण सगळ्यात जो थाट बाट म्हणतो ना आपण, तो संन्यासीचा वेश घेतला त्यांनी. पण आज इथे हनुमानाला जेव्हा वेश घ्यायचा आहे तेव्हा त्यांनी भिक्षू संन्यासीचा वेश घेतला, बहुउदक. जो घरोघरी जाऊन भिक्षा मागतो त्याचा त्यांनी वेश घेतला. म्हणजे वृत्ती किती महत्वाची आहे, आपला वेश किती महत्वाचा नाहीये. दोघांनी संन्यासाचा वेश घेतला पण त्याच्यामधून पण वृत्ती किती वेगवेगळी आहे. का? कारण जर आपल्याला लोकांना फसवायचं असेल तर आपण नेहमी शान, आपलं नाव, मी किती मोठा आहे, माझ्याकडे किती, माझे फॉलोअर्स किती आहेत, किती लोक माझ्या पावलांवर चालतात, किती लोक माझं ऐकतात, हे दाखवण्यामध्ये आपल्याला खूप रस असतो. पण हनुमानजी आहेत, यांना रामचंद्रांची सेवा करायची आहे, त्यांना फॉलोअर बनायचंय, त्यांना लोकांना फॉलोअर बनवायचं नाहीये. म्हणून ते
सिंपल भिक्षू संन्यासी झाले. आणि भिक्षू संन्यासीचा वेश घेऊन थोडे म्हातारे होते. हातामध्ये एक भिक्षा स्वीकारण्यासाठी एक पात्र घेतलं, एक हातामध्ये काठी होती. आणि ऋष्यमुख पर्वताच्या जवळ जिथे राम आणि लक्ष्मण येत आहेत तिथे जाऊन पोहोचले. ज्या क्षणी तिथे समोर पोहोचले आणि राम आणि लक्ष्मणाचं त्यांनी दर्शन घेतलं, हनुमानजींच्या शरीरामध्ये काहीतरी परिवर्तन घडलं. ते उभे नाही राहू शकले. त्यांचे हात आणि पाय थरथर कापू लागले. त्यांचे हाडं जी होती जणू काही द्रवित होत होती. त्यांना उभं नव्हतं राहत आहे. त्यांच्या हातातली जी काठी होती ती खाली पडली. त्यांच्या हातामध्ये जो भीक मागण्यासाठी भिक्षा स्वीकारण्यासाठी जे पात्र होतं ते हातातून खाली पडलं. त्यांनी कसं बस स्वतःला सावरलं, अरे मला असं काय होतंय, काय झालंय. जेव्हा आपण रामचंद्रांच्या समोर येतो, श्रीकृष्णांच्या समोर येतो, त्यांच्या डोळ्यांद्वारे जेव्हा आपण बघितले जातो तेव्हा त्या पावित्र्याचा आपल्यावर प्रभाव होतो. आपण कितीही दूषित असू, प्रदूषित असू, पण जेव्हा आपण मंदिरात येतो, बसतो, परमेश्वराच्या डोळ्यांसमोर येतो, तेव्हा त्यांच्या पवित्र नजरांनी आपल्यावर एक प्रभाव होतो. विश्वामित्र मुनी आहेत. विश्वामित्र मुनी राम आणि लक्ष्मणाला घेऊन निघाले आहेत दशरथ महाराजांच्या घरून. त्यांचं वय तेव्हा 6 किंवा 7 वर्ष होतं. तर लहान दोन मुलं आहेत. दशरथ महाराज म्हणाले, "नाही, नका घेऊन जाऊ." पण विश्वामित्र मुनींना माहिती आहे राम आणि लक्ष्मण आहेत, तर घेऊन गेले ताटकाला मारण्यासाठी. त्या रात्री एका ठिकाणी तामसा नदी होती. तामसा नदीच्या शेजारी आता रात्र झाली तर झोपायला पाहिजे. तर विश्वामित्र मुनी आहेत. विश्वामित्र मुनीने एका बाजूला रामचंद्रांना झोपवलं आणि एका बाजूला लक्ष्मणाला झोपवलं. झोपायचा प्रयत्न करत होते. रात्र झाली होती, अंधार झाला होता, पण झोप येईना. का नाही येते झोप? रात्र झाली आहे, अंधार झालाय, पण झोप का नाही येते? झोप ही जी क्रिया आहे ही या शरीरासाठी खूप महत्वाची आहे. पण कोणासाठी महत्वाची आहे? जी शारीरिक स्तरावर आहे त्याच्यासाठी महत्वाची आहे. आपण शारीरिक स्तरावर आहोत, दिवसभर मेहनत करतो, शरीर दमतं, म्हणून रात्री आराम करणं गरजेचं आहे. जर रात्रीची झोप नीट नाही झाली तर दुसऱ्या दिवशी आपण कार्य आपलं करू नाही शकत नीट. म्हणजे आपण झोपेच्या क्रियेवर आधारित आहोत, कारण आपण शारीरिक स्तरावर आहोत. पण ती झोप येण्यासाठी तमोगुण लागतो. तर विश्वामित्र मुनी त्यांना झोपेला ते थकले आहेत. आणि पुन्हा एकदा ती जी त्यांची जी थकलेली परिस्थिती आहे ती नष्ट होण्यासाठी आणि शरीरामध्ये शक्ती येण्यासाठी आवाहन करतात झोपेला, की अरे झोप का नाही येत आहे? कशी येणार झोप? कोण व्यक्ती आहेत दोन? राम आणि लक्ष्मण हे शुद्ध सत्वगुणात आहेत. शुद्ध सत्वगुण तुमच्या दोन्ही बाजूला असताना तमोगुणाला प्रवेश कुठे आहे? म्हणून विश्वामित्र मुनी झोपू नाही शकले. तुमच्यामधून किती लोकांचा अनुभव आहे की आपण जेव्हा यात्रेला जातो, वृंदावनाला जातो, मायापूरला जातो, तेव्हा फार कमी काळामध्ये सकाळी उठतो. अनेक अनेक भक्तांनी मला हे सांगितलंय की प्रभूजी, दिवसभर आपण यात्रेमध्ये बाहेर असतो, रात्री पण लेट होतं, कीर्तनामध्ये नाचतो, प्रवास जेव्हा करतो तेव्हा चालणं होतं, पण सकाळी आपोआप झोप लवकर उठते. झोप लवकर का उठते? कारण ऑलरेडी आपण एका दिव्य धामात आहे आणि त्या दिव्य धामाचा प्रभाव आहे आपल्यावर. तिथे तमोगुण अगदी क्वचितच आपल्यावर प्रभाव करू शकतो. तसंच इथे राम आणि लक्ष्मण चालत येत आहेत आणि हनुमानजी आहेत, यांनी स्वतःचा वेश बदललाय. त्यांनी स्वतःची ओळख बदलण्याचा प्रयत्न करताय. पण समोर कोण आहेत? समोर परमेश्वर आहेत. त्या शुद्ध परमशुद्ध परमेश्वरासमोर कसं राहू शकतात? एक नाम रामायण आहे. नाम रामायणामध्ये 108 श्लोक आहेत. आणि त्या 108 श्लोकामध्ये रामचंद्रांचं संपूर्ण रामायणाचं वर्णन केलंय. तर पहिला श्लोक आहे, शुद्ध ब्रह्म परात परराम. पहिलं आहे, शुद्ध ब्रह्म परात परराम. म्हणजे ब्रह्म म्हणजे आध्यात्मिक. आपण सगळे पण आध्यात्मिक आहोत, आपण पण ब्रह्म आहोत. पण श्रीकृष्ण कोण आहेत? परब्रह्म, परबधाम, पवित्रम परमं भवान. 10व्या अध्यायामध्ये येतं की अर्जुन श्रीकृष्णाची जेव्हा स्तुती करतात तेव्हा म्हणतात परब्रह्म. तसं रामचंद्रांबद्दल नाम रामायणामध्ये काय वर्णन केलंय? शुद्ध ब्रह्म परत परराम, कालात्मक परमेश्वर राम. असं ते पुढे 108 श्लोक आहेत त्याचे. तर राम आणि लक्ष्मण हे जर शुद्ध ब्रह्म परात्पर आहेत, त्यांच्या समोर जर आपण खोटी वेशभूषा केली आहे, आपण जर स्वतःच एक ढोंग केलं, ते कसं टिकेल?
तर हनुमानजी आहेत ते तिथे आले त्यांची परीक्षा घेण्यासाठी. हनुमानजींनी कसं तरी स्वतःला सावरलं आणि त्यांनी बघितलं की हे दोन व्यक्ती जरी भगवे कपडे घातलेत आणि एका ऋषीच्या वेशात आहेत, तरी पण हातात धनुष्य आहे. धनुष्य घेऊन एखादा व्यक्ती जर जंगलामध्ये प्रवास करत असेल तर प्राणी त्याच्या जवळ येतील का? हरिण त्याच्या जवळ येईल का? किंवा अगदी वाघ आणि सिंह त्याच्या जवळ येईल का? आपण जर बंदूक घेऊन फिरतोय तर आपल्या जवळ हे प्राणी येतील का? त्यांना भीती वाटते, त्यांना तेवढं लक्षात येतं. तर जरी यांच्याकडे धनुष्यबाण आहे, पण सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे, इतक्या सगळ्या प्राण्यांना त्यांच्या जवळ येण्यासाठी उत्सुकता होती आणि काही प्राणी तिथे येऊन त्यांचं जे असं सुंदर नाक असतं प्राण्यांचं, हरिणांचं वगैरे, त्यांनी ते रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला स्पर्श करत होते. हनुमानजी विचार करतायत, हातात धनुष्यबाण असताना या दोन व्यक्तींमध्ये काय अशी आकर्षक शक्ती आहे की वेगवेगळे प्राणी पण यांना म्हणजे हे दोन व्यक्ती कोणतरी वेगळे आहेत. तर जेवढं आपण एका व्यक्तीला ओळखू नाही शकत तेवढं आपल्याला पण भ्रमित व्हायला होतं. मग हनुमानजींनी शेजारी बघितलं बघितलं की अनेक अनेक वृक्ष या दोन व्यक्तींना बघून नमस्कार करण्याच्या भावनेमध्ये जणू काही असे वाकले होते. हनुमानजींना प्रश्न पडला, हे आहेत कोण दोन? आणि त्यांनी बघितलं, राम आणि लक्ष्मण जिथे चालत होते तिथे जे दगड धोंडे होते ते पण त्याच्यावर पण राम आणि लक्ष्मणाच्या पावलांचे काही निशाणी होते. अगदी दगड पण सॉफ्ट झाले होते. मग यांना लक्षात आलं, हे कोणतरी वेगळे विशेष व्यक्ती आहेत. आता जर विशेष व्यक्ती आपल्या समोर असतील तर आपण त्यांना नमस्कार करायला पाहिजे, म्हणून हनुमानजींनी राम आणि लक्ष्मणाला नमस्कार केला. रामचंद्र लगेच लक्ष्मणाला म्हणाले, अशा हलक्या आवाजात म्हणाले, हा जर खरोखर संन्यासी असता, आपण तरुण आहोत आणि आपला आश्रम क्षत्रिय आश्रम वर्ण हा संन्यासींच्या खाली आहे. ऍक्च्युली हा जर खरा संन्यासी असता तर यांनी आपल्याला आशीर्वाद दिले असते, पण यांनी आपल्याला आशीर्वाद नाही दिले, हा आपल्याला नमस्कार करतोय. मला याच्यावरून एक लक्षात येत आहे, हा खोटा संन्यासी आहे, हा खरा संन्यासी नाहीये म्हणून. मग रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत, हा जर खरा संन्यासी असता आणि भिक्षू संन्यासी आहे तर हा कुठल्या तरी गावामध्ये यांनी भिक्षा मागितली असती. हा अशा घोर जंगलामध्ये भिक्षा मागण्यासाठी कोणाकडून अपेक्षा याला? आणि संन्यासी लोक असे बडबड बडबड करत नाहीत, स्वतःबद्दल जास्ती बोलत नाहीत. हा एवढा सगळं आपल्याशी बोलतोय, सांगतोय तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आले आहात, मी भिक्षू संन्यासी आहे, मी इथे आहे. म्हणजे मला नाही वाटत की हा खरा संन्यासी आहे. मला तर असं वाटतंय ही अकस्मात झालेली भेट नाहीये, ही घडवून आणलेली भेट आहे. हनुमानजी म्हणतात, माझं ना एक नियम आहे, समोरच्या व्यक्तीचं सामाजिक स्थान जसं असतं त्यानुसार मी भिक्षा मागतो. तर मला भिक्षा पाहिजे, पण तुमच्या खांद्यावर धनुष्य पण आहे आणि तुम्ही ऋषी मुनींसारखा चुडा पण बांधलाय, पण तुमचे कपडे पण भगवे तर मला काही कळत नाहीये. तर कृपया तुमची ओळख देणार का? तुमची जर ओळख तुम्ही दिली, तुम्ही कोण आहात जर सांगितलं, तर मग मला लक्षात येईल म्हणून. जेव्हा त्यांनी ती ओळख सांगण्यासाठी विचारलं, तेव्हा रामचंद्र म्हणाले, अरे तू मला ओळख मागतोयस, पण पहिले मला एक शब्द सांग, एक मला प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या गळ्यामध्ये हा एक इतका मोठा हिरा आहे, हा हिरा कसा काय आला? आणि जर तुझ्या गळ्यामध्ये इतका मोठा हिरा आहे तर तुला भिक्षा मागायची काय गरज आहे? मला कळत नाहीये ते. जेव्हा रामचंद्रांनी या हिऱ्याचा उल्लेख केला, हनुमानजी गहिवरले. हनुमानजींना काहीतरी आठवलं. हनुमानजी म्हणाले, अरे याला कसं काय दिसला हार? कारण जेव्हा हनुमानजी तिथे आले होते त्या संन्यासाच्या वेशामध्ये, तेव्हा त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची किंवा लाकडाची माळ घातली होती. जसं कधी कधी भगवे कपडे घातलेले लोक वैष्णव नसले तरी पण गळ्यामध्ये अशी रुद्राक्षाची माळ घालतात. बेसिकली लाकडाची, कुठल्या पवित्र लाकडाची माळ असते. तर हिरा तर कधी दिसला नव्हता, याला कसं काय दिसला? मग त्यांनी लक्ष्मणाकडे बघितलं, तर लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर खूप आश्चर्य होतं. लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होता. कुठला हार? कुठला हिरा? म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये एक हिऱ्याचा हार होता. तो हनुमानाला माहिती होता आहे, रामचंद्रांना दिसत होता, जरी तो अदृश्य होता.
आणि लक्ष्मणाला दिसत नव्हता. तर हनुमानजींना एक गोष्ट आठवली. हनुमानजी जेव्हा लहान बाळ होते, एक दिवशी त्यांना जेव्हा भूक लागली होती, त्यांनी आकाशामध्ये सूर्य बघितला होता. त्या सूर्याला बघून त्यांना वाटलं होतं की हे संत्र आहे, एक फळ आहे. त्याला खाण्यासाठी जेव्हा गेले, तेव्हा ऑलमोस्ट त्या सूर्याला खाणारच होते. तेवढ्यामध्ये इंद्राला सांगितलं की याने जर सूर्याला खाल्लं, याच्यामध्ये शक्ती आहे, गिळलं, तर मग पूर्ण ब्रह्मांडामध्ये अंधकार होईल. मग इंद्राने त्यांचा वज्र मारला होता आणि तो त्यांना हनवटीला लागला होता आणि ते लहान बाळ आकाशातून खाली पडलं. तर खाली जेव्हा पडलं, वज्रघात काही साधारण घात नाहीये, तर त्या लहान बाळाचे प्राण जाणार होते. आणि त्या लहान बाळाचे प्राण जाणार हे बघून वायू देवांना खूप वाईट वाटलं. वायू देवाने पूर्ण वायूवर नियंत्रण करतात, पूर्ण वायू थांबवला. तर कोणाला श्वासोश्वास घेता येत नव्हता पूर्ण ब्रह्मांडामध्ये. सगळे देवता लोक विचारायला लागले की अरे श्वासोश्वास का नाही घेते. ध्रुव महाराजांनी जेव्हा तपस्या केली तेव्हा पण आपण बघतो की त्यांनी पूर्ण श्वासोश्वास थांबवला होता सगळ्या देवतांचा. तसाच यावेळेस पण सर्व देवतांचा श्वासोश्वास थांबला. तेव्हा मग लक्षात आलं की वायूंनी तो वायूवर नियंत्रण केलंय. मग सगळेजण गेले आणि वायूंना विनंती केली. वायू म्हणाले, तुम्ही माझ्या लहानशा या मुलाला त्रास दिलाय, म्हणून मी जेव्हापर्यंत तुम्ही याला पुनर्जीवित नाही करणार तेव्हापर्यंत मी वायू नाही सोडणार. मग त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिले. तर ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिले हनुमानजींना, तू चिरायुष्य होईल. माझं जेवढं लांब आयुष्य आहे तेवढं तुझं आयुष्य होईल. अग्नी यांनी आशीर्वाद दिला, तुला आगीपासून कधी भीती करायची गरज नाहीये. वायुदेवांनी त्यांना आशीर्वाद दिला, माझा जो वेग आहे तेवढा तुझा वेग असेल. यमराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुझी तब्येत नेहमी चांगली राहील आणि तू नेहमी तरुण राहशील. कुबेरांनी त्यांना आशीर्वाद दिला की प्रत्येक युद्धामध्ये तुला नेहमी विजय मिळेल. वरुण देवांनी त्यांना आशीर्वाद दिला की पाण्यामध्ये तुला कधी काही त्रास होणार नाही. विश्वकर्माने त्यांना आशीर्वाद दिला की तुझं नेहमी सगळ्या अस्त्रशस्त्रांपासून नेहमी तुझी सुरक्षा राहील, कोणी तुला मारू नाही शकणार. सूर्यदेवाने त्यांना आशीर्वाद दिला की जसं मी तेजस्वी आहे, तसं तुझ्याकडे तेजस्वी ज्ञान राहील आणि तू नेहमी तुझ्या बोलण्याने आणि तुझ्या मार्गदर्शनाने सगळ्यांना तू प्रभावित करशील. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या देवतांनी त्यांना एक एक वरदान दिला. बृहस्पती आहेत, बृहस्पतींनी त्यांना एक वरदान दिला की तुला सर्व औषधींचं ज्ञान असेल आणि जिथे कुठे वनस्पती झाड झुडप असतील त्या प्रत्येकाचा औषधी गुण काय आहे ते तुला माहिती असेल. मग धन्वंतरी आहेत, धन्वंतरींनी सांगितलं, जर तू कोणाला तुझ्या हाताने औषध पाजलंस तर त्या औषधाचा कोटी कोटी गुणिले त्याचा प्रभाव होईल. आणि इंद्राने मग शेवटी आशीर्वाद दिला, कारण तुझी ही वाईट परिस्थिती कशामुळे झाली, माझ्या वज्रघातामुळे झाली आणि तुझ्या हनवटीला लागलं, म्हणून आजपासून तुझं नाव होईल हनुमान. आणि माझ्या वज्रघातामुळे तुझी ही परिस्थिती झाली तर मी तुला एक वरदान देतो, तुझं पूर्ण शरीर वज्रासारखं होईल. म्हणून त्या दिवशी हनुमानजीने एक नाव मिळालं, वज्र अंग, वज्रांगी, किंवा हिंदीमध्ये त्याला म्हणतात बजरंगी. आणि मग शेवटी लहानसं मूल आहे, त्याला इतके आशीर्वाद मिळाले तर वायुदेव खूप खुश झाले. मग ब्रह्मदेवांनी एक हिरा आणला आणि त्या हिऱ्याचा हार त्यांनी हनुमानजींच्या गळ्यात टाकला आणि म्हणाले, हा जो हार आहे हा विशेष हार आहे. या लहान मुलाला हा हार आता टाकलाय पण हा कोणाला दिसणार नाही. ज्या दिवशी याला याचे स्वामी भेटतील, ते स्वामी ह्या हाराला बघतील. आणि हनुमाना, तुला जेव्हा तुझे स्वामी भेटतील आणि ते या हाराला जेव्हा बघतील, तू जाणून घे की ते तुझे जन्मोजन्मींचे स्वामी आहेत आणि तू तुझ्या पूर्ण जीवनाला त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करण्याची गरज आहे. ही घटना हनुमानजींना आज आठवली का? रामचंद्रांना तो हिऱ्याचा हार दिसला, लक्ष्मणाला नाही दिसला. आणि जेव्हा त्यांच्या मनात हे सगळी स्मृती पुनरेकदा जागृत झाले, तेव्हा हनुमानजी विचार करतायत, मी जेव्हा शिक्षण घेतलं सूर्यदेवांकडून, तेव्हा सूर्यदेवांना मी गुरुदक्षिणा देण्यासाठी जेव्हा पुढे गेलो, तेव्हा सूर्यदेव म्हणाले, मला तुझ्याकडून फक्त एकच गुरुदक्षिणा पाहिजे. माझा मुलगा आहे सुग्रीव. सुग्रीव कसाही असला तरी माझी गुरुदक्षिणा ही आहे की तू सुग्रीवाची आजन्म सेवा कर. आपण जर सुग्रीवाचं आयुष्य बघितलं, सुग्रीवाच्या सवयी, सुग्रीवाचे देवाणघेवाण रामचंद्रांसोबत उत्कृष्ट स्थानावर नाहीये. पण हनुमानजींसारखे शुद्ध भक्त
आयुष्यभर सुग्रीवाची सेवा करत होते. का माहितीये? कारण गुरुदक्षिणा. त्यांना सुग्रीवाकडे बघून सुग्रीव नाही दिसत आहे. त्यांना सुग्रीवाकडे दिसून बघून माझ्या गुरूंची आज्ञा पूर्ण करण्याची एक संधी दिसते. म्हणून जरी सुग्रीव सर्व दृष्टीने हनुमानजींपेक्षा कमी स्तरावर आहे, पण हनुमानजींनी नेहमी एका दासासारखी सुग्रीवाची सेवा केली. का बरं? कारण त्यांच्या गुरूंनी त्यांना ती गुरुदक्षिणा मागितली होती. आज आता तो क्षण आलाय जेव्हा त्यांना आतापर्यंत त्यांनी ज्यांची सेवा केली आहे त्या स्वामीला सोडून त्यांना आपल्या जीवनामध्ये दुसरे स्वामी स्वीकारायचे आहेत. गुरु आज्ञा सोडून गुरु पण ज्यांची आज्ञा ऐकतात, परमेश्वर, त्यांची सेवा स्वीकारायची आहे. तर आपण अशा परिस्थितीमध्ये आलो तर आपण काय करायला पाहिजे? हनुमानजींच्या जीवनामध्ये हा प्रश्न आला. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की सुग्रीवाची सेवा कर. आणि आज मला ब्रह्मदेवांनी जे सांगितलं होतं की ते तुझे जन्मोजन्मींचे स्वामी आहेत, सुग्रीव तर या जन्मीचे स्वामी आहेत, तर काय आपण करायला पाहिजे? तर जेव्हा जन्मोजन्मींचे स्वामी आपल्या समोर येतात तेव्हाच ते आपण या जन्माच्या स्वामीला सोडू शकतो. तर म्हणून त्यांच्या मनामध्ये ते सगळ्या आठवणी आल्या आणि हनुमानजींनी सुग्रीवाला पण सेवा करायचं सोडलं नाही, पण त्यांनी त्यांचा स्तर उंचावला आणि म्हणाले, आजपासून मी सुग्रीवाचा पण दास आहे, पण रामचंद्रांचा मुख्य पण दास आहे. आणि जर रामचंद्रांच्या सेवेमध्ये मी जर सुग्रीवाला लावलं, सुग्रीव आणि रामचंद्रांचं जर गठबंधन करून दिलं, तर माझ्या मनासमोर जो आता हा एक प्रश्नचिन्ह उभं राहिलंय की मी आजपासून जर मला कोणी विचारलं की तुमची ओळख काय हो, तर मी सुग्रीव दास म्हणायचो आजपर्यंत. आणि ते योग्य होतं. आणि आजपासून मी रामदास म्हणायला पाहिजे की सुग्रीवदास म्हणायला पाहिजे? या अशा या कठीण परिस्थितीतून मला जर सुटका पाहिजे असेल तर मी एक करू शकतो. सुग्रीव आणि राम यांचं जर गठबंधन करून दिलं, मग दोघांची सेवा केली, तर रामाची पण सेवा होईल आणि सुग्रीवाची पण सेवा होईल. अशा प्रकारे हनुमानजी खूप हुशार आहेत. आणि कोणालाही नाराज न करता, सूर्यदेवांना पण नाराज न करता आणि ब्रह्मदेवांना पण नाराज न करता, सुग्रीवाची पण सेवा करता आणि रामचंद्रांची पण सेवा करता, त्यांनी अशा प्रकारे ही युक्ती काढली. आणि जेव्हा रामचंद्रांनी तो प्रश्न विचारला की तुझ्या गळ्यात हा हार कसा काय, तेव्हा हनुमानजींना लक्षात आलं हे जर माझे स्वामी आहेत. स्वामींच्या समोर आपल्याला वेश नसतो धरायचा. आपण जगासमोर कधी कधी मुखवटा लावतो, पण आपल्या गुरूंसमोर आपण मुखवटा नाही लावू शकत, स्वामींसमोर मुखवटा नाही लावू शकत. तर हनुमानजींनी सांगितलं, मी आहे हनुमान, मी हा संन्यासी नाहीये. आणि जसं ते असं बोलले की मी हनुमान आहे, मी संन्यासी नाहीये, रामचंद्रांनी एक पाऊल मागे घेतलं. जेव्हा हनुमानजींनी बघितलं, अरे मी तर प्रामाणिकपणे माझी ओळख सांगितली, पण रामचंद्रांनी पाऊल का मागे घेतलं? त्यांना लक्षात आलं, कारण मी खोटारडेपणा केला होता आणि रामचंद्रांनी खोटारडेपणा नाही केला. रामचंद्रांनी वेश नाही बदललाय. रामचंद्र रामचंद्रांच्या वेशात आहे. म्हणून मला एक जाणीव करून द्यायची होती त्यांना की तू असं खोटारडेपणा नाही करायला पाहिजेस कधी. म्हणून रामचंद्रांनी एक पाऊल मागे घेतलं. पण ही जी वेळ होती, ही या गोष्टीवर भर देण्याची वेळ नव्हती. रामचंद्रांना हे विचारण्याची वेळ नव्हती की अहो तुम्ही मागे का गेले. पण पटकन रा, हनुमानजी खूप हुशार आहेत. हनुमानजींनी ती एक छोटीशी गोष्ट नोट केली, रामचंद्र मागे गेले. तर मग रामचंद्रांना जेव्हा लक्षात आलं की हा खोटं बोलत होता माझ्याशी, तर त्यांनी प्रश्न विचारले होते की तुम्ही कोण आहेत. रामचंद्रांनी उत्तर नाही दिलं त्याचं. रामचंद्र म्हणाले, याच्याशी बोलायला लक्ष्मण पुरेसा आहे. तर त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की तू सांग कोण आहे. मग लक्ष्मणांनी सांगितलं, कौशल प्रदेश आहे आणि कौशल प्रदेशाचे राजकुमार आहेत हे रामचंद्र. आणि हे मला प्रेमाने यांचा भाऊ समजतात, पण मी यांचा दास आहे. किती सुंदर हे इंट्रोडक्शन आहे. लक्ष्मणजी आपल्याला सांगतायत, हे मला आपला भाऊ समजतात, पण माझी ओळख जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी यांचा दास आहे. तर जर स्वतः बलरामजी, स्वतः लक्ष्मणजी जर म्हणतायत की मी परमेश्वराचा दास आहे, तर आपण तर किती म्हणायला पाहिजे? आपण म्हणायला पाहिजे मी यांच्या दासांच्या दासांचा दास आहे. जर आपण म्हणालो मी विष्णू दास आहे, मी रामदास आहे, तर आपण म्हणतोय लक्ष्मण आणि माझं स्तर सेम आहे. किंवा आपण हनुमानजी म्हणतायत की मी
सुग्रीव दास आहे आणि सुग्रीव रामचंद्रांचा दास आहे. तर हनुमानाचं स्थान काय आहे? दासांचा दास आहे. जर आपण म्हणालो की मी विष्णू दास आहे, तर आपण लक्ष्मणा समान झालो. जर मी म्हणालो की मी विष्णू दासांचा दास आहे, तर आपण हनुमानजींच्या स्थानावर आलो. पण समजा आपल्याला हे दोन्ही नसेल म्हणायचं, जर आपल्याला माहिती आहे की मी लक्ष्मणाच्या लेवलवर पण नाही आणि हनुमानाच्या लेवलवर पण नाही, तर आपण म्हणणार मी विष्णूंच्या दासांचा 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 दास आहे. तर हे आपण बघू शकतो की कशा प्रकारे लक्ष्मण आणि हनुमानजी हे नुसतं दासत्व बोलत नाहीत, ऍक्च्युली ते जगतायत तशा प्रकारे. तर हे म्हणून इतकं सगळं काही शिकण्यासारखं. तर अशा प्रकारे जेव्हा हनुमानजींनी प्रामाणिकपणे आपली बाजू मांडली आणि अशा प्रकारे लक्ष्मणाने पण जेव्हा रामचंद्रांची स्वतःची ओळख दिली, तेव्हा मग रामचंद्रांमध्ये थोडा एक बदल घडला आणि रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतायत याचं जे वाक्य कौशल्य आहे, ज्या प्रकारे हनुमानजी स्वतःची ओळख सांगत होते आणि स्वतःबद्दल जेव्हा सांगत होते, एक लक्षात आलं की यांनी सखोल अभ्यास केलाय. हा एक अभ्यासू आहे. कारण जेवढा आपण अभ्यास केला असतो तेवढा आपण त्या विषयावर असं ओघवत्या वाणीने बोलू शकतो. जर आपला अभ्यास सखोल नसेल तर आपण ओघवत्या वाणीने बोलू नाही शकत. मग म्हणाले की जेव्हा हा बोलत होता तेव्हा याच्या वाणीमध्ये किंवा याच्या शरीराच्या एक शारीरिक भाषा असते, बॉडी लँग्वेज म्हणतात त्याला. बॉडी लँग्वेज म्हणजे समजा एखादा व्यक्ती घाबरलेला असेल तर चेहऱ्यावर पण भीती असते, डोळ्यांमध्ये भीती असते आणि शरीर असं थोडस असं अं, आवरलेलं असतं. आणि जेव्हा आपण निर्भय असतो तेव्हा आपण ताठ मध्ये चालतो. तर म्हणतात यांच्या वाणीला बघून आणि यांच्या बॉडी लँग्वेजला बघून एक लक्षात आलं काहीही याला भीती नाही, काहीही याच्यामध्ये एकही चूक नाही. मग म्हणाले याचे प्रत्येक शब्द अगदी सुयोग्य भावनांना व्यक्त करणारे आहेत आणि त्याच्यातून कधीही अस्पष्टता नाहीये, स्पष्ट याचे एक एक शब्द वापरले यांनी. यांनी जेव्हा बोलल्या तेव्हा याचा जो आवाज आहे तो कधी कमी नाही झाला. कधी कधी आपण बोलता बोलता समजा एखादा आपल्याला आठवलं नाही किंवा आपल्याला त्याच्यामध्ये ज्ञान कमी असेल तर आपला व्हॉल्यूम पण कमी होतो. पण म्हणाले याला सगळं काही माहितीये आणि बोलताना याचं शरीर इतकं स्थिर आहे की पूर्ण लक्ष केवळ याच्या तोंडाकडे चाललंय आणि ज्या प्रकारे हा शब्द बोलतोय त्याच्याकडे लक्ष चाललंय. कधी कधी आपण एक्सप्लेन करण्यासाठी जेव्हा हातवारे करतो तर त्याची मदत होते. पण हनुमानजींबद्दल रामचंद्र म्हणतायत की याचे हात अजिबात हलत नाहीयेत, याचे पाय अजिबात हलत नाहीयेत आणि फक्त याच्या तोंडाकडे लक्ष आणि याच्या शब्दांकडे लक्ष जात आहे माझं. परफेक्ट वक्ता आहे हा. याच्या विनयशील व्यवहारावरून एक कळतंय यांनी अथर्व वेदाचा सखोल अभ्यास केलाय. याचा शब्दकोश इतका उत्कृष्ट आहे, एक लक्षात येत आहे यांनी यजुर्वेदाचा खूप छान अभ्यास केलाय आणि ज्या प्रकारे हा एक एक गोष्ट एकदम सलग बोलत चाललाय असं लक्षात येतंय. यांनी ऋग्वेदाचा सखोल अभ्यास केलाय आणि याच्या बोलण्यामध्ये ना एक गाण्याची शैली आहे, एक सुमधुरता याच्यामध्ये एक लक्षात येत आहे. यांनी सामवेदाचा पण सखोल अभ्यास केलाय. आणि मग लक्ष्मणाला म्हणाले याने अशा प्रकारे एका शत्रू समोर जर आपलं तोंड उघडलं आणि त्या शत्रूने जरी एक तलवार हातात घेतली असेल, याच्या या सुमधुर सुश्राव्य वाक्यांना ऐकून एखादा शत्रू पण त्याची तलवार खाली सोडेल. मला असं वाटतंय की तू याच्याशी अजून बोलायला पाहिजेस आणि याला आपण समजून घेतलं पाहिजे की याला काय पाहिजे म्हणून. अशा प्रकारे मग लक्ष्मणाने अजून इंट्रोडक्शन दिलं की काय घटनांचा क्रम आहे ज्याच्यासाठी आज कौशल प्रदेशाचा राजकुमार आणि त्यांचा भाऊ आज इथे किष्किंधा क्षेत्रामध्ये काय करतायत. मग सीता अपहरण कसं झालं, दशरथ महाराज ची इच्छा कैकेयीने कशी व्यक्त केली, हे सगळं सांगितलं. आणि हे सगळं जेव्हा हनुमानाने ऐकलं ते हनुमानांच्या मनामध्ये विचार आला. माझ्या मनामध्ये जो एक दोन काही क्षणांपूर्वी विचार आला होता की सुग्रीवाचा आणि रामचंद्रांचं जर गठबंधन करून दिलं काही कारणांनी, तर मग माझ्या समोर जो प्रश्न पडलाय की मी आता कोणाचं दासत्व स्वीकारू, तो जाईल. ते आता मला लक्षात आलं यांच्या पत्नीला अपहरण केलंय आणि म्हणून रामचंद्र जंगलात आहेत आणि माझे जे स्वामी सुग्रीव आहेत त्यांच्या पण पत्नीला अपहरण केलंय. जर मी या दोघांचा एक मेळ करून दिला तर मग कदाचित खूप चांगली गोष्ट होईल. तर हनुमानजींनी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडला की तुम्ही तुमचं सगळं इंट्रोडक्शन दिलं, आता मी माझ्याबद्दल सांगतो. मग सुग्रीवाची पूर्ण कथा सांगितली.
आणि सांगितलं की त्यांच्या पण पत्नीला अपहरण केलंय. तर ते या पर्वतावर राहतात आणि ते खाली नाही येऊ शकत. तर कृपया तुम्ही माझ्या खांद्यावर बसा आणि मी तुम्हाला चटकन सुग्रीवाकडे घेऊन जातो. आता तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे, पेशंटनी डॉक्टरकडे जायला पाहिजे की डॉक्टरनी पेशंटकडे यायला पाहिजे? तर ऍक्च्युली पेशंटनी डॉक्टरकडे जायला पाहिजे. खरं तर सुग्रीवाने रामचंद्रांकडे यायला पाहिजे होतं. पण कधी कधी माहितीये, पेशंट खूप आजारी असेल, 2 महिन्यांपासून इतका आजार आहे की तो बेडवरून उठू नाही शकत, अशा परिस्थितीमध्ये मग डॉक्टर पेशंटला बघायला जातो. तसं प्रभू रामचंद्रांना भेटायला ऍक्च्युली पेशंटनी यायला पाहिजे होतं. पण हा जो पेशंट आहे, याचा इतकी इन्सल्ट झालाय त्याचा, त्याच्या भावाने त्याला इतक्या वेळा मारलंय आणि त्याला इतकं हतबल केलंय, बिचारा तो आयसीयू मधला पेशंट आहे. अशा पेशंटला भेटायला डॉक्टरला जायला लागतं. म्हणून रामचंद्रांनी हा प्रश्न नाही विचारला, त्याला जर मदत पाहिजे असेल तर त्यांनी खाली यावं. रामचंद्र आणि लक्ष्मण हनुमानाच्या 2 खांद्यावर बसले आणि हनुमानजी पटकन उड्या मारत मारत त्यांना सुग्रीवासमोर घेऊन गेले. त्यांना उतरवलं तिकडे. मग विचार केला याने, समजा मी माझ्या मूळ वेशात, आता त्यांनी मूळ वेश घेतला होता, वानराचा वेश घेतला होता, जर मी माझ्या मूळ वेशामध्ये सुग्रीवासमोर गेलो, मला बघूनच त्याला वाटेल, अरे मी तुला सांगितलं होतं की वेश बदलून जा आणि नीट शहानिशा कर. आणि जर मी या मूळ वानर वेशात गेलो, तर सुग्रीवाला कुठेतरी माझ्यावर संशय येईल आणि म्हणेल, हा म्हणजे माझं ऐकलंच नाही याने, हा वानर वेशात खाली गेला की काय. तर ऑलरेडी माझ्यावर पण काहीतरी त्याला वाईट संशयास्पद विचार येतील. ते एक काम करतो, जो मी वेश बदलला होता संन्यासाचा, तो संन्यासाचा वेश बदलून मी जातो, म्हणजे त्याला छान वाटेल की यांनी माझं ऐकलं म्हणून. तर पुन्हा एकदा हनुमानजींनी तो भिक्षू संन्यासाचा वेश घेतला आणि सुग्रीवासमोर गेले. सुग्रीवाने बघितलं आणि म्हणाले, काय रे, काय झालं? मग हनुमानजींनी सगळी कथा सांगितली आणि हनुमानजींनी सांगितलं, माझा असा एक प्रस्ताव आहे की आपण एक गठबंधन करूया, आणि जर गठबंधन केलं तर ते खूप छान होईल. आणि मी बघितलंय की ते वालीने पाठवलेले गुप्तचर नाहीयेत, ते तुम्हाला त्रास द्यायला नाही आलेत, उलट ते पण त्यांच्या पत्नीच्या शोधात आहेत. आणि मी तुम्हाला सांगू शकतो की जर आपण एकत्र आलो तर खूप छान होईल. तर सुग्रीव खूप खुश झाला. पहिल्यांदा त्याला त्याच्या जीवनामध्ये आशेची एक किरण आली की वालीला मारण्यासाठी कोणतरी आहे. विचार करा ना, रोज ज्याला 3 वेळा, 3 वेळा 4 वेळा मारलंय, म्हणजे रोज 12 वेळा त्याला उगाच मारलेलं आहे आणि ऐकून घ्यायला तयार नाहीये त्याच्या जीवनामध्ये. तो बिचारा किती डिप्रेशन मध्ये गेला असेल. या डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तीला आज पहिल्यांदा आशेचा किरण आला रामचंद्राच्या आल्याने. रामचंद्र जेव्हा आपल्या जीवनात येतात, श्रीकृष्ण जेव्हा आपल्या जीवनात येतात, श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा आपल्या जीवनात येतात, आपल्या जीवनामध्ये कितीही संकट असले, किती पण आपण डिप्रेशन मध्ये असू, किती पण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता असेल, जर आपण हरिनामाच्या रूपात रामचंद्रांचं नामस्मरण केलं, श्रीकृष्णाचं नामस्मरण केलं, सकारात्मकता आणि आशावाद हा नेहमी निर्माण होणार. केवळ एक अभक्त नैराश्याचं आस्वादन करू शकतो आणि कधीही एखादा भक्त नैराश्य स्वीकारू नाही शकत. का? कारण श्रीकृष्ण हे एका तुरुंगामध्ये जन्मतात, मध्यरात्री जन्मतात आणि बेड्यांमध्ये अडकलेल्या वसुदेव आणि देवकी पासून जन्मतात. आणि जसे ते जन्मतात, त्यांच्या जीवनाच्या मध्यरात्रीमध्ये एक खूप प्रखर सूर्योदय होतो. रामचंद्र सुग्रीवाच्या जीवनात ज्या दिवशी आले, त्या दिवशीपासून सुग्रीवाचं पूर्ण नशीब बदललंय. तसंच आपण पण मोकळ्या मनाने आणि उत्साही हाताने रामचंद्रांना आणि श्रीकृष्णांना आपल्या जीवनामध्ये स्वागत करायला पाहिजे. कधी पण आपण हरिनामाप्रती आळस नाही करायला पाहिजे. असं म्हणतात, आपल्या परमेश्वराला नका सांगू की माझ्या जीवनातल्या समस्या किती मोठ्या आहेत, आपल्या मोठ्या परमेश्वराला सांगा की माझ्या जीवनामध्ये समस्या किती आहेत. तर आपण कधी कधी समस्यांना इतके गुंततो की आपण परमेश्वराकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी मी बघतो, नवीन भक्त असतील, आत्ता आत्ता मंदिरात येणं सुरू झालं असेल आणि त्यांच्या जीवनामध्ये समजा काही आभाळ कोसळलं असेल, तर ते म्हणतात की मी आता मंदिरात येणार नाही. ऍक्च्युली आभाळ जेव्हा कोसळतं तेव्हा आपण मंदिरात अजून यायला पाहिजे. का? कारण प्रवचनांमधून आपल्याला काहीतरी एक उपाय मिळतो, आपल्याला काहीतरी त्याच्यातून एक औषध मिळतं.
भक्तांचा आपल्याला आधार मिळतो आणि त्या आभाळ कोसळलेलं जे आपलं जे छत आहे त्याला पुन्हा उभारण्यासाठी शक्ती मिळते, आशावाद निर्माण होतो. तर ऍक्च्युली जेव्हा आपल्या जीवनामध्ये कष्ट येतात, कठीण परिस्थिती येते, तेव्हा आपण हरिनाम अजून उत्साहाने घ्यायला पाहिजे. हरिनामाचा, हरिभक्तांचा आश्रय आपण अजून उत्साहाने घ्यायला पाहिजे. जसं सुग्रीव आहे, सुग्रीवाला आज अनेक अनेक वर्ष बिचारा डिप्रेशन मध्ये आहे, पण आज त्याला हनुमानजींद्वारे हं, रामचंद्रांची महिमा कळाला आहे. तर आज त्याच्या जीवनामध्ये एक आशेचा सूर्योदय झालाय. तसंच गुरु एका डिप्रेशन युक्त व्यक्तीच्या जीवनामध्ये सांगतात, मी तुला रामचंद्रांची ओळख करून देतो आणि तू जर रामचंद्रांना आपल्या जीवनामध्ये स्वीकारलंस तर तुझ्या जीवनामध्ये पण डिप्रेशन आहे ते सगळं नष्ट होईल. तर हनुमानजी विष्णू दूत आहेत, गुरूंच्या भूमिकेत आहेत आणि सुग्रीवाला जाऊन ते सांगतायत. सुग्रीव म्हणाला, ठीक आहे, मी करतो. आता सुग्रीव काय विचार करतोय? सुग्रीव काही शुद्ध भक्त नाहीये. सुग्रीव म्हणतो, मी जर वानर रूपात गेलो तर गठबंधन करताना कदाचित या दोघांना असं वाटेल, अरे वानराशी मी कुठे गठबंधन करतोय. तर मी पण माझं रूप बदलतो आणि त्यांनी एक मानवी रूप घेतलं सुग्रीवाने. मानवी रूप घेऊन तिथे उभा होता आणि मग परत हनुमानजी गेले आणि हनुमानजीने राम आणि लक्ष्मणाला या मानवी रूपात असलेल्या सुग्रीवाची भेट करून दिली. जेव्हा राम आणि लक्ष्मणाने याला मानवी रूपात बघितलं, आता तर त्यांना माहितीये सुग्रीव हा वानर रूपात आहे म्हणून. जेव्हा राम आणि लक्ष्मणांनी मानव रूपात बघितलं, मानवी रूपात बघितलं, तेव्हा त्यांच्या मनात आलं, हा जो भक्त आहे, बघा कसा आहे, याच्या जीवनामध्ये इतक्या अडचणी आहेत. एवढ्या अडचणींमध्ये आज गुरूंनी याला येऊन सांगितलं की हे परमेश्वर आहेत आणि हे जर तुझ्या जीवनात आले आणि तू स्वीकारलं तर तुझ्या सगळ्या समस्यांना ते काढून टाकतील. एवढं स्पष्टता दिल्यानंतर पण हा माझ्या समोर ढोंग करतोय. रामचंद्रांना ते वाईट वाटलं. कमीत कमी जेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्ती माझे आयुष्यातले सगळे समस्या सोडवणार त्याच्यासमोर तरी आपण ढोंग नाही करायला पाहिजे. तर तेव्हा रामचंद्र लक्षात आलं, सुग्रीव हा खोल भक्त नाही, सुग्रीव हा उथळ भक्त आहे. का उथळ भक्त आहे? त्याचं लक्ष त्याच्या पेहनाव्यावर जास्ती आहे. त्याचं लक्ष मी कसा दिसीन राम आणि लक्ष्मणाला त्याच्यावर आहे. त्याचं लक्ष याच्यावर नाहीये की मी मुळात कोण आहे. ऍक्च्युली सुग्रीव वानर रूपामध्ये जर राम आणि लक्ष्मणासमोर गेला असता आणि खरोखर प्रामाणिकपणे जर सांगितलं असतं, मला माफ करा, पण मी खूप वाईट परिस्थितीत आहे, माझ्या भावाने माझा खूप छळ केलाय. रामचंद्र म्हणाले असते, "रे, तुझा भाऊ असू दे की कोणी राक्षस असू दे, मी सगळ्यांना अभयदान देऊ शकतो. मी पूर्ण राक्षसाच्या कुळाला मारणार आहे, तू का भीतोयस?" पण सुग्रीवाने समर्पण न करता रामचंद्रांसमोर असं दाखवलं की मी काही वानर वगैरे नाहीये, मी काही तुच्छ वानर नाहीये, मी पण मनुष्य रूपातला एक श्रेष्ठ मनुष्य आहे. तर जेव्हापर्यंत आपण परमेश्वरासमोर आपली कमकुवतता मान्य नाही करत, तेव्हापर्यंत परमेश्वर आपल्याला मदत कसं करतील? जेव्हापर्यंत आपण डॉक्टर समोर जाऊन सांगत नाही की मला पाठ दुखते, तेव्हापर्यंत पाठ दुखीचं औषध डॉक्टर देतील कसे? जेव्हापर्यंत आपण हे नाही सांगत की दररोज रात्री माझे डोळे जळजळ होतात, तेव्हापर्यंत डॉक्टर आपल्याला डोळ्यांच्या मध्ये टाकण्यासाठी ते थंडगार अंजन आहे ते कसे देतील? आपण डॉक्टरांसमोर उभे जातोय आणि म्हणतोय, मी काय नाहीये, आजारी वगैरे नाहीये, मी बरा आहे. पण डॉक्टर म्हणजे ठीक आहे, तू बरा आहेस तर आता काय करू मी? तर म्हणून रामचंद्रांना एक लक्षात आलं, हा काही खोल भक्त नाहीये, हा उथळ भक्त आहे. तर आपण या घटनेतून शिकू शकतो की ऍक्च्युली परमेश्वरासमोर जेव्हा आपण येतो तेव्हा आपण निर्मळ मनाने आपण कुठे कुठे कमी पडतोय हे आपण स्वीकार करायला पाहिजे आणि रामचंद्राला विनवण्या करायला पाहिजे. तुम्ही पूर्ण जगाला आशीर्वाद देताय, त्याच्यातल्या त्या आशीर्वादांच्या समुद्रातला एक थेंब आशीर्वाद मला पण देणार का? मला पण बदलायचंय, मला पण वर उठायचंय, पण तुमच्या आशीर्वादाविना ते शक्य नाही. तर सुग्रीव काही बदलायला तयार नाहीये, ठीक आहे, काही हरकत नाही. सुग्रीव याने रामचंद्रांना समोर गेले, मग थोडं एकमेकांमध्ये ते एक्सचेंज झालं की मला अशी अशी माझी परिस्थिती आहे, रामचंद्रांनी सांगितलं की माझी अशी अशी परिस्थिती आहे. रामचंद्रांनी म्हटलं, रामचंद्रांनी जेव्हा परिस्थिती सांगितली तेव्हा सुग्रीवाने आपला हात असा समोर केला आणि म्हणाला, मी तुमच्याकडे मैत्रीचा हात देतोय आणि जर तुम्हाला माझी मैत्री स्वीकार असेल तर माझा हात धरा. रामचंद्रांनी काय केलं असेल? रामचंद्रांनी त्यांचा हात धरून तो हात धरला
पण फक्त हात नाही धरला, सुग्रीवाला जवळ खेचलं आणि त्याला एक घट्ट मिठी मारली. आणि त्या मिठीद्वारे त्यांनी फक्त हात हात जेव्हा आपण मिळवतो ना, एक ऑफिशियल आहे ते. बाह्य रूपाने आपण ते स्वीकार केलं, पण जेव्हा आपण कोणाला आपलं आलिंगन देतो, त्याच्यामध्ये किती आत्मीयता आहे, त्याच्यामध्ये किती प्रेम आहे. रामचंद्र ऑफिशियल कधी काही नातं ठेवत नाहीत. रामचंद्र नेहमी आलिंगनाचं प्रेमाचं नातं ठेवतात. म्हणून रामचंद्रने त्याला मिठी मारली, घट्ट मिठी मारली. आणि सुग्रीवाने, समजा 2 वर्षांपासून तुम्ही गरम अन्न नाही खाल्लंय, नेहमी शिळं थंडगार अन्न खाल्लंय, आणि 2 वर्षांनी तुम्हाला साजूक तुपामध्ये बनवलेलं भाजी, भाकरी, डाळ भात जर तुम्हाला गरम गरम खाऊ घातला, त्याचा आनंद कसा असेल. याच्या स्वतःच्या भावाने त्याला गेल्या कित्येक वर्षांपासून त्रास दिलाय, आणि विकृत आनंद स्वीकारण्यासाठी त्याला नेहमी मारहाण केली आहे. त्या सुग्रीवाला आज एका परपुरुषाने, ज्याची ओळख आता 5 मिनिटापूर्वी झाली आहे, घट्ट आलिंगन केलं. तुम्ही विचार करा, सुग्रीवाच्या मनामध्ये काय भावना निर्माण झाली असतील. आणि ते खोटं प्रेम नाहीये ना, रामचंद्रांचं खरं प्रेम आहे. तर मिठी मारताना सुग्रीवाचा चेहरा रामचंद्रांच्या पाठीकडे गेला, आणि सुग्रीवाच्या डोळ्यातून बसा 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 अश्रू व्हायला लागले. आणि पहिल्यांदा शुद्ध प्रेमाची मिठी कशी असते हे सुग्रीवाने अनुभवलं. तर ती मिठी त्याला सोडवेना. पण काही काळाने जेव्हा त्यांनी मिठी सोडली, तेव्हा सुग्रीव आणि रामचंद्र असे एकमेकांच्या समोर चेहरा आला. तेव्हा सुग्रीवाने दुसरं आश्चर्याची गोष्ट बघितली. त्यांनी बघितलं की रामचंद्रांच्या डोळ्यांमध्ये पण प्रेमाचे अश्रू होते. सुग्रीवाने फक्त ते प्रेम नव्हतं अनुभवलं, रामचंद्रांना पण असं वाटलं की चला, आज सुग्रीव माझ्याशी भेटलाय, आणि एक जीवात्मा मला आज मिठी मारतोय, एक जीवात्मा माझी सेवा करण्यासाठी तयार झालाय. तर ज्या दिवशी आपण मनामध्ये एक निर्धास्त घेतो, आजपासून मी तुमचा, त्या दिवशी काहीतरी घडतं. त्या दिवशी श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये आपल्यासाठी एक स्थान निर्माण होतं, आणि श्रीकृष्ण म्हणतात, माझा मुलगा माझी मुलगी मला सोडून गेले होते, आणि ते पुन्हा एकदा आज त्यांनी तो निर्धास्त केलाय. खूप छान. तर रामचंद्रांनी त्यांना स्वीकार केलं, आणि दोघांचे अश्रू वाहत होते, आणि दोघांमध्ये एक ते गटबंधन झालं. हे दृश्य बघताना हनुमानजींना सुचलं की आपण काहीतरी याला अजून पुढे घेऊन जाऊया. हनुमानजी लगेच इकडे तिकडे पळाले. त्यांनी लहान सहान काहीतरी फांद्या कुठून तरी शोधून आणल्या, आणि त्यांनी पटकन आपली बुद्धी वापरून तिथे एक यज्ञकुंड तयार केला. आणि यज्ञकुंड तयार करून त्यांनी म्हटलं की तुम्ही दोघांनी आता जो एक एक बंधन केलंय, त्याला आपण पवित्रता देऊया, त्याला अग्नीची साक्षी देऊया आपण. आणि खरोखर तिथे एक यज्ञ सुरू झाला. आणि राम आणि सुग्रीव यांनी आपले हात धरून 7 वेळा, जसं पती पत्नी अग्नीचे फेरे घेतात, तसं राम आणि सुग्रीव यांनी अग्नीचे फेरे घेतले. आणि खूप छान वातावरण झालं. त्याच्यानंतर एक गंमत झाली. हे फेरे घेऊन सुग्रीवाने एक शपथ घेतली, ज्या प्रकारे वेद एकदा हरवले होते आणि विष्णूंनी ते वेद, चोरलेले वेद आहेत ते पुन्हा एकदा आणले, तशा प्रकारे सीता देवी या जगामध्ये कुठेही असू दे, मी तिला शोधून आणीन आणि तुमच्या हवाले करीन. आणि रामचंद्रांनी जेव्हा ऐकलं, तेव्हा रामचंद्रांनी म्हटलं, काहीही असू दे, आकाशामध्ये कोणीतरी असू दे, जमिनीवर असू दे किंवा कुठेही असू दे, पण मी तुमच्या पत्नीला तुमच्याशी भेट घालून देईन. आणि मग सुग्रीवाने एक साल वृक्ष होता, साल वृक्षाचा एक एक फांदी होती, त्याला खाली टाकलं, आणि रामचंद्रांना बसण्यासाठी त्यांनी आमंत्रण केलं. रामचंद्र तिथे बसले. आणि रामचंद्र कसे बसले, मध्ये नाही बसले. रामचंद्र एका बाजूला बसले. का? तर त्यांना माहिती होतं लक्ष्मणाला बसायला जागा ठेवायला पाहिजे, तर त्यांनी जागा ठेवली. सुग्रीवाला अजूनही वैष्णव शिष्टाचार माहिती नाही. सुग्रीवाला भगवंतांसोबत कसं बोलायचं, भगवंतांसोबत कसं वागायचं हे माहिती नाही. तर सुग्रीवाने काय करावं, रामचंद्रांनी लक्ष्मणासाठी शेजारीची जागा ठेवली होती, त्याच्यावर सुग्रीव जाऊन बसला. का? आता आपण समान झालो. मी रामचंद्रांची मदत करणार आहे आणि रामचंद्र माझी मदत करणार आहे, तर आम्ही समान झालो. माझं आणि रामचंद्रांचं स्थान आता एक झालं.
जिथे लक्ष्मणासाठी जागा होती तिथे सुग्रीव जाऊन बसला. रामचंद्रांना ते आवडलं नाही आणि हनुमानाला ते लक्षात आलं. हनुमानाच्या मनामध्ये एक क्षणभर एक प्रश्न आला, सुग्रीवाला जाऊन सांगू का? अहो सुग्रीव, आपण खालच्या स्तरावर आहोत आणि लक्ष्मण आणि ते भाऊ आहेत. लक्ष्मणाला तिथे बसण्यासाठी जागा सोडली होती रामचंद्रांनी. पण म्हणाले सगळ्यांसमोर सुग्रीवाला जर असं सांगितलं तर सुग्रीवाला वाईट वाटेल. अरे तू माझा दास आणि तू रामचंद्रांसमोर मला कसं काय सांगितलंस म्हणून. तर हनुमानजी गप्प बसले. पण हनुमानजींनी बघितलं की रामचंद्रांना ते आवडलं नाही. या गोष्टीची एक समोर पुढे एक त्याचा संदर्भ आहे. काय संदर्भ आहे? पुढे आपण बघतो की वालीला आवाहन करण्यासाठी रामचंद्र सांगतात. सुग्रीव जातो, वालीला आवाहन करतो आणि वाली आणि सुग्रीवाचं युद्ध होतं. आणि सुग्रीव जेव्हा युद्ध होतं तेव्हा रामचंद्र म्हणतात की मी वालीला मारीन, तू त्याला आवाहन कर. तर सुग्रीव आणि वाली एकमेकांशी युद्ध करतायत. पण तेव्हा रामचंद्र त्याला मारत नाहीत. आणि सुग्रीव पुन्हा एकदा आपले प्राण वाचवून कसा तरी रामचंद्रांकडे येतो आणि म्हणतो, काय झालं? तुम्ही मारलं का नाही वालीला? आज माझे प्राण जाणार होते. तेव्हा रामचंद्र म्हणतात, सॉरी, ऍक्च्युली तुम्ही दोघं एकसारखे दिसता रे. आणि तुम्ही एकसारखे दिसता म्हणून तुम्ही युद्ध करताना कोणाला मारायचं हे मला कळलं नाही. ऍक्च्युली विचार करा, ज्या रामचंद्रांनी वेश बदललेल्या हनुमानाला पण ओळखलं, ते वाली आणि सुग्रीव जेव्हा युद्ध करतायत तेव्हा वालीला ओळखू नाही शकत का? ओळखू शकतात. मग रामचंद्रांनी वालीला का नाही मारलं? कारण रामचंद्रांनी वाली नाही मारलं त्याच्यामुळे सुग्रीवाच्या मनामध्ये एक संशय आला की हे व्यक्ती फक्त बोलणारे व्यक्ती दिसत आहेत, हे मारणारे व्यक्ती दिसत नाहीयेत. रामचंद्रांनी स्वतःवर हा एक संशयाला निर्माण केलाय. पण रामचंद्रांनी वालीला नाही मारलं. का नाही मारलं असेल? कारण हा संदर्भ आहे. सुग्रीवाने लक्ष्मणाचं स्थान घेऊन रामचंद्रांच्या बाजूला बसले. लक्ष्मण कोण आहेत? गुरु आहेत. तर सुग्रीवाने परमेश्वराला मान सन्मान दिला, पण गुरूंना मान सन्मान नाही दिला. तर परमेश्वराने ते बघितलं. मग जेव्हा पहिल्यांदा रामचंद्रांनी वालीला नाही मारलं, त्याचा मग उपाय काय झाला? सुग्रीव म्हणाला, मी नाही आता युद्ध करणार. रामचंद्र म्हणाले, नाही नाही, पुन्हा एकदा युद्ध कर. अजिबात करणार नाही, मला पुन्हा मारायचं नाही. नाही नाही, मी एक उपाय देतो. लक्ष्मण एक काम कर, तू एक फुलांचा हार बनव आणि तो फुलांचा हार तू सुग्रीवाच्या गळ्यात टाक. आणि जेव्हा आता सुग्रीव आणि वाली युद्ध करतील तेव्हा मी ओळखीन की ज्याच्या गळ्यामध्ये हार आहे तो सुग्रीव आणि ज्याच्या गळ्यामध्ये हार नाही तो वाली. आता मी मारेन. तर लक्ष्मणाने एक फुलांचा हार बनवला आणि तो फुलांचा हार सुग्रीवाच्या गळ्यात टाकला. जेव्हा कोणाच्या गळ्यामध्ये हार टाकतात तेव्हा त्या व्यक्तीला काय करायला लागतं? त्याला नमायला लागतं, त्याला वाकायला लागतं. तर म्हणून सुग्रीव जो लक्ष्मणासमोर नमला नव्हता, तो हार टाकताना लक्ष्मणासमोर नमला. आणि रामचंद्रांनी बळजबरीने सुग्रीवाला नमायला लावलं लक्ष्मणासमोर. आणि कारण तो स्वतःहून नमला नव्हता म्हणून एकदा त्याला बेदम रामचंद्रांनी मारलं वालीच्या हातात. तर जे रामचंद्र म्हणाले की वालीला मी सोडणार नाही, त्या रामचंद्रांनी पुन्हा एकदा सुग्रीवाची मारपीट करून घेतली. का बरं? गुरूंना त्यांनी अपमानित केलं म्हणून. मग आता जेव्हा हार घालून गेला लक्ष्मणाच्या हाताने, नमून गेला लक्ष्मणासमोर, तेव्हा मग वालीला मारलं. तर हनुमानजींनी हे बघितलं की सुग्रीवाला काय कठीण आहे, सुग्रीवाला काय कळत नाही कोणाला काय मान सन्मान द्यायचा. म्हणून एकदा त्याची पिटाई झाली. पण हनुमानजी म्हणाले मी काही तसा वागणार नाही. तर हनुमानजी लगेच गेले आणि एका चंदनाचं झाड होतं, चंदनाच्या झाडाची एक फांदी लगेच घेऊन आले आणि लक्ष्मणाला त्यांनी विनंती केली, तुम्ही इथे बसा. आणि आपण जर असतो तर आपण हनुमानजी लक्ष्मणाच्या बाजूला बसलो असतो. हनुमानजी ना रामचंद्रांच्या शेजारी बसले ना लक्ष्मणाच्या शेजारी बसले. त्या चंदनाच्या झाडाच्या फांदीवर जिथे लक्ष्मण बसले त्याच्या शेजारी जमिनीवर बसले आणि आदराने त्यांना नमस्कार केला. तर हनुमानजी आहेत दासत्व, दास्य रसामध्ये आहेत. दास्य रसामध्ये फक्त विष्णुदास नाही आहेत, तर गुरुदास पण आहेत. तर खूप छान अशा प्रकारे ते आपल्याला शिकवत आहेत. आणि जेव्हा ही घटना घडली की रामचंद्रांचं आणि यांचं त्या यज्ञ कुंडासमोर एक गठबंधन झालं, तेव्हा रामचंद्र म्हणाले, मी आज शपथ घेतो की तुझा जो कोणी शत्रू आहे त्याला मी ठार मारीन. आणि ज्या क्षणी
रामचंद्रांनी शपथ घेतली, त्या क्षणी या ब्रह्मांडामध्ये तीन ठिकाणी तीन व्यक्तींच्या डाव्या डोळ्यांमध्ये चुरचूर झाली. कोणाकोणाच्या? पहिली चुरचूर झाली सीतादेवींच्या डोळ्यांमध्ये. सीतादेवींच्या डाव्या डोळ्यांमध्ये चुरचूर झाली. सीतादेवी बिचारे तिथे लंकेमध्ये एकटे आहेत आणि रोज त्यांच्यावर धमकी देत आहेत वगैरे. त्या दिवशी जेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये चुरचूर झाली, तेव्हा त्यांना खूप छान वाटलं. महिलांच्या डाव्या डोळ्यामध्ये जेव्हा चुरचूर होते ते खूप शुभ असतं. अचानक का कोणास ठाऊक सीता देवींच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला. त्यांना माहिती नाहीये, अजूनही लंकेत आहेत. आणि सीता देवी प्रसन्न झाल्या. ज्या बिचाऱ्या नेहमी रडायच्या त्या प्रसन्न झाल्या. आजूबाजूचे राक्षसी विचार करायला लागले, ही दिवसभर रडते, आज ही खुश का दिसते. तर तो रामचंद्रांनी तिथे जी शपथ घेतली होती त्याचा परिणाम होता. दुसरा डावा डोळा जो चुरचूर व्हायला लागला तो होता वालीचा. जेव्हा पुरुषांचा डावा डोळा चुरचूर होतो तर तो अशुभ असतो. महिलांसाठी जेव्हा डावा डोळा चुरचूर होतो तेव्हा तो शुभ असतो. वालीचा डावा डोळा जेव्हा चुरचूर व्हायला लागला तेव्हा त्याने जेव्हा असं ते चोळायला लागला तेव्हा त्याच्या पत्नीने म्हटलं, अहो ऐका, हे तुमच्यासाठी शुभ नाहीये. जर आता काही झालं तर थोडं सांभाळून राहा. आणि याच्यानंतरच सुग्रीव गेला तिकडे आणि सुग्रीव म्हणाला, वाली बाहेर ये. आणि जेव्हा असं म्हणाला तेव्हा त्यांची पत्नी तारा होती. तारा म्हणाली, बघा तुमचा डावा डोळा चुरचूर होत होता, तुम्ही अजिबात जाऊ नका बाहेर. पण वाली म्हणाला, अरे हा सुग्रीव, याला 10 वेळा मी मारलंय, हा काय करणार आहे. आणि तिसरा डोळा जो चुरचूर झाला तो रावणाचा झाला. त्या क्षणी ऍक्च्युली रावण हा एक प्रॅक्टिस करत होता. तर मोठे मोठे राजे आहेत, ते कुस्ती खेळतात ना, प्रॅक्टिस करतात. तर तलवारीच्या खेळामध्ये हा प्रॅक्टिस करत होता आणि रावणाला नेहमी जिंकायची सवय होती. तर मध्येच रावणाचा पण डावा डोळा जेव्हा चुरचूर व्हायला लागला तेव्हा रावणाने असं चोळायला लागला. आणि जेव्हा चोळायला लागला तेव्हा त्याचं एका क्षणासाठी दुर्लक्ष झालं. आणि जेव्हा एका क्षणासाठी दुर्लक्ष झालं तेव्हा समोरचा जो त्याचा प्रॅक्टिस करण्यासाठी जो माणूस होता त्याने तलवार चालवली आणि त्याच्या डाव्या हातावर एक कट बसला. रावणाने इतका वाईट वाटलं त्याला तेव्हापर्यंत, जे देवता ज्याच्या शरीराला मारू नाही शकत, त्यांनी नोकरीवर पगारावर ठेवलेल्या त्या प्रॅक्टिस करणाऱ्या माणसाने त्याच्या हातावर असं मारला, इतका राग आला. रावण विसरला की ही प्रॅक्टिस मॅच आहे. त्यांनी स्वतःची तलवार उचलली आणि त्याचं शिरच्छेदन केलं. आणि मग त्याला जरा शांत वाटलं. तर बेसिकली जेव्हा श्रीकृष्ण काहीतरी ठरवतात, जेव्हा रामचंद्र काहीतरी ठरवतात, तेव्हा जे चांगले लोक असतात त्यांना प्रोत्साहन मिळतं. आणि जे वाईट लोक असतात त्यांच्या अंतिम क्षणांची सुरुवात होते. दॅट इज द बिगिनिंग ऑफ देअर एंड. जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म झाला, आपण जर कृष्ण पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. तुरुंगामध्ये श्रीकृष्ण जन्मलेत, अजून बाहेर नाही आलेत. पण म्हणतात जिथे जिथे ऋषी मुनींनी यज्ञ अग्नी पेटवली होती ती यज्ञाची अग्नी खूप सुंदर पेटायला लागली. जनरली कमळाची फुलं आहेत, ते कमळाचं एक नाव आहे राजीव. राजीव म्हणजे सूर्याला धरून ते होतात. तर सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा कमळाचं फूल उमलतं आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा ते कोमेजतं. जरी श्रीकृष्णांचा जन्म अर्ध्या रात्री झाला पण तेव्हा यमुने नदीमध्ये किंवा इतर नदींमध्ये जेवढे कमळाची फुलं होते ते अर्ध्या रात्री उमलली. खूप सुंदर असा थंडगार वारा वाहू लागला. तर जन्माष्टमीचं असं सुंदर वर्णन आहे. जरी तो काळ अर्ध्या रात्रीचा घोर तमोगुणी काळ होता, पण यज्ञकुंडाची अग्नी खूप प्रज्वलित झाली. म्हणजे अर्थात परमेश्वर येणार आहेत याचे शुभ संकेत आले. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा या जगात आले गौर पौर्णिमेच्या दिवशी, त्या दिवशी चंद्रग्रहण होतं. चंद्रग्रहण म्हणजे अत्यंत अशुभ काळ होता. पण सर्व लोक चंद्रग्रहण होतं म्हणून गंगे नदीमध्ये उभे होते आणि गंगे नदीमध्ये उभे असताना त्यांनी सगळ्यांनी हरी ध्वनी केला होता. तर पूर्ण जगामध्ये हरी 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 असा ध्वनी झाला. अशा या खूप शुभ अशा वातावरणामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी या जगामध्ये अवतरण केलं. तसंच आपल्या हृदयामध्ये पण श्रीकृष्ण जेव्हा अवतरित होतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये पण एक शुभ संकेत येतात. तर म्हणून आपण नेहमी परमेश्वराच्या आगमनाची वाट बघायला पाहिजे. आपण रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्र आगमन येणार आहेत याची वाट बघायला पाहिजे. गौर पौर्णिमा कधी येईल, गौर पौर्णिमेच्या दिवशी श्री चैतन्य महाप्रभू येतील त्याची वाट बघायला पाहिजे. बलरामजी, श्रीकृष्ण, राधाराणी, आता लवकरच बलराम पौर्णिमा येईल,
तेव्हा येतील. नरसिंह चतुर्दशीला मे महिन्यामध्ये नरसिंह देव येतील. याची आपण आतुरतेने वाट बघायला पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये पण शुभ संकेत येतील. हे जेव्हा बोलणं चालू होतं, हे जेव्हा शुभ संकेत झाले, तेव्हा सुग्रीवाला आठवलं, अहो, काही दिवसांआधी एक महिला एका विमानातून वरून जात होती आणि एक क्रूर व्यक्ती त्यांना घेऊन जात होता. तर त्याचे काही दागिने तिने खाली पाडले होते. तर ते आपण घेऊन येऊया. तर त्याने काही सेवकांना सांगितलं, जा दागिने घेऊन या म्हणून. तर तेव्हा तो काळ होता मध्ये, तेव्हा रामचंद्र लक्ष्मणाशी बोलले, बघ लक्ष्मण, कशी ही किष्किंधा नगरी आहे. या किष्किंधा नगरीमध्ये एकीकडे वाली सारखा अत्यंत क्रूर आणि अत्यंत वाईट मनाचा विकृत आनंद स्वीकारणारा आणि किती कामुक आहे हा, आपल्या वहिनीचं अपहरण करून चुकीच्या गोष्टी करतोय तो. आणि त्याच किष्किंधा क्षेत्रामध्ये दुसरीकडे हा हनुमान आहे, जो ब्रह्मचारी आहे, ज्याला अजिबात त्या प्रकारची भावनेने स्पर्श नाही केलाय. आणि किती पवित्र आहे हा, की नेहमी सुग्रीवाचं शुभचिंतन करतोय आणि नेहमी विचार करतोय की नाही, सुग्रीवासाठी हितकारक काय राहील. तर एकीकडे वालीचं टोक सगळ्या चुकीच्या गोष्टी करतोय आणि अत्यंत कामुक व्यक्ती आहे आणि सुग्रीवाला बोलायची संधी पण नाही देते. आणि दुसरं टोक आहे हनुमानजी. आणि हनुमानजी नेहमी सेवा भावनेत आहेत आणि नेहमी सुग्रीवाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. अतिशुद्ध आणि अतिदूषित. आणि या दोनच्या मध्ये आहे सुग्रीव, जो अतिदूषित पण नाहीये पण अति पवित्र पण नाहीये, मधला आहे. तर किती गमतीची गोष्ट आहे की एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या वृत्तीचे लोक पण राहू शकतात. हे जेव्हा संभाषण होत होतं, तेव्हा मग त्यांचे जे सेवक लोक होते सुग्रीवाचे, त्यांनी ते दागिने आणले आणि ते कापडाची जी ती अशी एक एक गाठ बांधून ठेवली होती, ते उघडले. आणि त्याच्यामध्ये सीतादेवींनी कानातले टाकले होते. सीतादेवींनी गळ्यातले काही आभूषण होते ते टाकले होते. आणि सीतादेवींच्या गळ्यामध्ये पायामधली जी पैंजण होती, ती पण सीतादेवींनी वरून खाली टाकली होती. हे सगळे दागिने होते. आणि रामाने ते जेव्हा दागिने बघितले, तेव्हा लक्ष्मणाला म्हटलं, लक्ष्मण बघ बघ, हे तेच दागिने आहेत का? तर तेव्हा लक्ष्मणाने काय म्हटलं, नाहम जानामि केयूरे, नाहम जानामि कुंडले, नुपुरम एवाहम जानामि, नित्यम पादाभिवंदनात. तर तेव्हा लक्ष्मणाने म्हटलं, नाहम जानामि केयूरे, गळ्याच्या भागावर किंवा इथे कधी कधी काही आभूषण असतात केसांवर, नाहम जानामी केयुरे, नाहम जानामी कुंडले, कानातले जे कुंडल होते ते पण मी ओळखत नाही. नुपुरम एवाहम जानामी, हा पण हे पैंजण मी नेहमी ओळखतो का, नित्यम पादाभिवंदनात. कारण मी सीता देवींना कधी त्यांच्या कानात काय आहे, त्यांच्या गळ्यात काय आहे, हे कधी बघितलं नाही, पण मी नेहमी त्यांच्या चरणांजवळ मी बघायचो. आणि म्हणून त्यांचे पैंजण हेच आहेत, हे सीतादेवींचे पैंजण आहे, ते बघितलं. हे जेव्हा लक्ष्मणाने सांगितलं, तेव्हा रामचंद्राच्या मनामध्ये एक क्षणासाठी एक भावना आली, लक्ष्मण किती पवित्र आहे. लक्ष्मणाने आपल्या वहिनीच्या पायांच्या वर कधी बघितलं नाहीये, फक्त पैंजण ओळखतो. आणि या लक्ष्मणावर सीता देवीने चुकीचा आरोप केला होता. जेव्हा मारीचला मारायसाठी रामचंद्र गेले होते, तेव्हा मारीचने खोटा आवाज काढला, लक्ष्मण सीता, रामचंद्रांचा खोटा आवाज काढला होता. आणि तेव्हा सीतादेवी रामचंद्रांना म्हणतात की बघा, तुम्ही लगेच जाऊन बघा तिकडे. तेव्हा लक्ष्मण म्हणतात, अहो तुम्ही काळजी करू नका वहिनी, रामाला मी नीट ओळखतो, रामाला कधी कोणी त्रास देऊ शकत नाही, तुम्ही काय काळजी करू नका. तर लक्ष्मणाला तिथे जाण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी भरपूर विनंती केली, पण लक्ष्मण काही ऐकायला तयार नव्हते. लक्ष्मण म्हणतात, तुम्ही चिंता करू नका, रामाला कोणी काही करू नाही शकत. तेव्हा सीतादेवींनी एक असा बाण वापरला जो नेहमी काम करतो. सीतादेवींनी म्हटलं, कदाचित तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी काहीतरी वाईट भावना दिसतायत, म्हणून रामचंद्रांना वाचवण्यासाठी तुम्ही जात नाहीत. हे अश्राव्य किंवा आगीसारखे जेव्हा शब्द लक्ष्मणाच्या कानात गेले, तेव्हा लक्ष्मण त्याला सहन नाही करू शकले आणि लक्ष्मण म्हणाले, ठीक आहे मी जातो म्हणून. आणि त्या गोष्टीवर लक्ष्मण तिथून निघून गेले. पण सीता देवींनी लक्ष्मण सारख्या शुद्ध चारित्र्यावर पण असा आक्षेप जेव्हा केला, तर श्री वैष्णव आचार्य आहेत,
श्री वैष्णव आचार्य म्हणतात, त्यामुळे सीता देवींना रामचंद्रांपासून दूर जावं लागलं आणि रावणासारख्या एका क्रूर व्यक्तीचा स्पर्श झाला त्यांना. तर 10 वर्ष अर्धांगिनी सीता ही रामचंद्रांपासून का दूर गेली? कारण तिने लक्ष्मणाच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला म्हणून. म्हणून शुद्ध व्यक्तीच्या चारित्र्यावर जर आपण आक्षेप घेतला, त्याची शिक्षा काय मिळू शकते हे आपण विचार नाही करू शकत. आपण कधीही कोणाच्याही चारित्र्यावर आक्षेप नाही घेतला पाहिजे. त्याची खूप वाईट आपल्याला शिक्षा मिळू शकते. तर अशा प्रकारे लक्ष्मण म्हणतायत की मी नुपुरम एवहम जानामि, मी फक्त नुपूर ओळखतो पण बाकी नाही ओळखत. रामचंद्रांनी जेव्हा त्या दागिन्याला बघितलं, त्या दागिन्यांना आपल्या छातीला लावलं आणि म्हणाले की हेच ते दागिने आहेत जे सीतादेवी घालायची, आणि जणू काही सीतादेवीच त्यांना भेटली अशा प्रकारे रामचंद्रांनी त्या दागिन्यांना आलिंगन केलं. आणि ते दागिने पण रामचंद्रांच्या त्या मिठीमध्ये, त्या उभेत, प्रेमाच्या त्या उभेमध्ये जणू काही त्या दागिन्यांना पण ते प्रेम अनुभवत होते. आणि अशा प्रकारे आता सगळी तयारी झाली आणि रामचंद्रांनी सुग्रीवाला म्हणाले, अरे, तुम्ही आता म्हणाले की त्या विमानातून सीतादेवींनी ते दागिने खाली टाकले, कुठल्या दिशेने चाललं होतं ते विमान? कुठल्या दिशेने ते गेले? तर सुग्रीव शुद्ध भक्त आहे का? सुग्रीव शुद्ध भक्त नाहीये, आपण आता चर्चा केली. सुग्रीव स्पष्टपणे सांगू शकला असता की या दिशेने गेले म्हणून. पण सुग्रीवाला वाटलं, माझ्या डोळ्यासमोर मी आत्ताच बघितलं रामचंद्रांनी कशा प्रकारे ते सीतादेवींचे दागिने आपल्या गळ्याला लावले आणि म्हणाले, सीते सीते सीते, त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत. त्यांचं किती प्रेम आहे सीतादेवींवर. जर मी आता ती दिशा दाखवली, रामचंद्र तत्क्षण लक्ष्मणाला घेऊन त्या दिशेने धाव घेतील आणि मला माझी पत्नी मिळणार नाही. तर सुग्रीव इतका स्वार्थी व्यक्ती आहे. सुग्रीवाने म्हटलं, त्यांना त्यांची पत्नी मिळणं महत्वाचं आहे, पण त्यांना त्यांची पत्नी मिळण्यापूर्वी मला माझी पत्नी मिळणं महत्वाचं आहे. म्हणून सुग्रीवाने खोटं सांगितलं रामचंद्रांना आणि म्हणाला, मला तर नीट आठवत नाहीये कुठल्या दिशेने गेले. मग म्हणाले, एक काम करूया की आधी आपण माझ्या पत्नीला शोधून काढूया आणि माझ्या पत्नीला माझी भेट घालून द्या, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आश्वासन देतो, मला माझी पत्नी जर मिळाली, माझे सगळे सैनिक हे तुमच्या सैन्यामध्ये भाग घेतील आणि मग आपण तुमच्या पत्नीला पण शोधण्यासाठी सगळे अरेंजमेंट करू. हनुमानाला पण लक्षात आलं की सुग्रीव खोटं बोलले, पण हनुमानजींनी पण गप्प बसले. कधी कधी जो नव शिशु भक्त आहे, नवजात भक्त आहे, त्याला सगळे प्रवचन कळतात, त्याला सगळं कळतं की परमेश्वरासमोर आपण खोटं नाही बोलायला पाहिजे. तरी पण स्वार्थ काही सुटत नाही, आणि म्हणून कधी कधी तो परमेश्वराशी खोटं बोलतो. आणि कधी कधी गुरु पण बघतात की हा शिष्य पूर्णपणे खोटं बोलतोय, पण शिष्याला जर तेव्हा सगळ्यांसमोर जर बोलले गुरु, तर काय होणार? त्या शिष्याला वाईट वाटणार. म्हणून कधी कधी चुकीच्या गोष्टी चालू असतात पण तरी पण गुरु गप्प बसतात. प्रत्येक वेळेस प्रत्येकाला इमिजिएटली टोकू शकत नाही, कारण प्रत्येकाचा अहंकार असतो, प्रत्येकाच्या आपापल्या भावना असतात. हनुमानजींना माहिती होतं की सुग्रीव स्पष्टपणे रामचंद्रांशी खोटं बोलतायत, पण तरी पण हनुमानजी काही बोलले नाही. हनुमानजी म्हणाले, ठीक आहे, काम करूया, याच्या हिशोबाने करूया. याच्या पत्नीला जर याच्याशी भेट करून दिली तर सुग्रीव खुश होईल, आणि सुग्रीव जर खुश झाले तर त्याच्या सैनिकांना रामचंद्रांच्या सेवेमध्ये लावेल. तसं जर केलं तर या अगणित सैनिकांना पण रामचंद्रांच्या सेवेचा गोडवा मिळेल. तर त्या दृष्टीने गुरु गप्प बसले. का? या स्वार्थी भक्ताच्या चुकीच्या भावनेला जर आपण गप्प बसलो, तर अगणित जीवात्म्यांना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये स्थान मिळेल. का? हा राजा आहे, जरी स्वार्थी असला पण राजा आहे, आणि राजा जर खुश झाला तर प्रजेला सेवेमध्ये लावेल. तर म्हणून कधी कधी गुरूंच्या डोळ्यासमोर कधी कधी काही चुकीची गोष्ट चालू असते, पण ते गप्प बसतात. का? कारण त्या चुकीच्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तीमुळे अगणित लोकांना सेवा मिळते श्रीकृष्णांची. तर गुरूंचं जे स्थान आहे, हे असं स्पष्ट स्थान नाहीये, आपल्याला नीट कळत नाही की काय करतील आणि काय नाही करतील. फक्त गुरूंच्या मनामध्ये एकच भावना असते, सगळ्यांना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसं स्थान द्यायचं. पण ते कसं स्थान द्यायचं, या जगामध्ये ते निर्णय घेणं एवढं सोपं नसतं. कधी कधी काही चुकीच्या गोष्टी चालू असतात, त्याला आपल्याला गप्प राहायला लागतं. का? तर सगळ्यांना सेवेमध्ये स्थान मिळतंय म्हणून. तर अशा प्रकारे
हनुमानजी गप्प बसले आणि हनुमानजींनी पण एक गप्प बसण्याचा निर्णय घेतला. आणि यापुढे मग सुग्रीवाने रामचंद्रांना आपल्या सेवेत लावलं. ऍक्च्युली रामचंद्रांनी सुग्रीवाला आपल्या सेवेत लावायला पाहिजे होतं. पण रामचंद्र पण म्हणतात, जरी हा स्वार्थी असला तरी हा भक्त आहे, आणि याची मदत घेऊन उद्या मला सीतादेवी मिळतील. आणि मग वालीला जाऊन त्यांनी बोलवलं. मग वालीला पहिल्यांदा यांनी नाही मारलं. मग पुढची कथा जाते. तशा प्रकारे आपण बघतो की आजच्या या कथेमध्ये आपण सुरुवातीला बघितलं की रामायण किती गोड आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की रामकथा ही रामचंद्रांपेक्षा जास्ती आकर्षक आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं की नित्य संगी हनुमानजी पण जेव्हा वेश बदलून रामचंद्रांसमोर आले, रामचंद्रांना ते आवडलं नाही. पण जरी त्यांनी वेश बदलला, रामचंद्र त्याला ओळखले. तसंच आपण पण नेहमी परमेश्वरासमोर प्रामाणिकपणे जायला पाहिजे. आणि नंतर आपण बघितलं की कसा वाली, सुग्रीव आणि हनुमान हे तीनही वेगवेगळ्या स्तरावर आहेत, पण तिघही एका ठिकाणी जगतायत. पण जे वाईट वृत्तीचे वाली आहेत त्यांना प्रभू रामचंद्रांनी जगू नाही दिलं. शेवटी शुद्ध भक्त हनुमान आणि मिश्र भक्त सुग्रीव यांना जगू दिलं. तर कमीत कमी आपण मिश्र भक्त तरी असायला पाहिजे, कमीत कमी. पण हे सुग्रीव पण जसजसं कथा पुढे जाते, रामचंद्रांच्या सेवेमध्ये जसं जसं स्वतःला ते सेवामध्ये उपस्थित करतात, हनुमानजींना बघून नेहमी धडे शिकतात. तर हळूहळू त्यांच्यामध्ये पण शुद्धीकरण होतं. तसंच आपण सगळे एका अर्थाने अभक्त आहोत, पण मिश्र भक्ती करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा आपण भगवंतांना काहीतरी मागतो, पण प्रभुपाद गुरु यांच्या शुद्ध सानिध्यामध्ये जर राहिलो, त्यांची जर वाणी श्रवण केलं, त्यांच्याबद्दल जर ऐकलं, त्यांच्या आपण यात्रेमध्ये जर आपण सहभागी झालो, हळूहळू हळू आपली जी मिश्र भक्ती आहे ती पण शुद्ध भक्ती होईल. आणि कदाचित भक्ती देवीला प्राप्त करण्याच्या त्या युद्धामध्ये, प्रचार कार्याच्या युद्धामध्ये जर आपण सामील झालो, तर प्रभुपादांना जर प्रसन्न केलं, आपल्या गुरु महाराजांना जर प्रसन्न केलं, तर आपल्यामध्ये पण परिवर्तन होईल. पण त्यासाठी आपल्याला जी काही रामचंद्रांनी सेवा दिली आहे त्याच्यामध्ये टिकून राहायला लागेल. तर म्हणून कितीही संकट आले, आपण आपलं हरिनाम जप सोडायला नाही पाहिजे. कितीही संकट आले, आपण वैष्णवांचा संघ नाही सोडायला पाहिजे. कितीही संकट आले, आपली लहान सहान मोठी छोटी जी काही सेवा आहे ती आपण निर्मळ मनाने परमेश्वराच्या प्रसन्नतेसाठी नेहमी करायला पाहिजे. जय प्रभू श्री रामचंद्र की जय. जय श्री राम नवमी महामहोत्सव की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरी हरी बोल. तर आज आपलं खूप मोठं सौभाग्य आहे, रामनवमीच्या दिवशी आपल्याला रामचंद्रांच्या कथेवर मनन करायला संधी मिळाली. आणि बारामतीकरांचं दुप्पट आज सौभाग्य आहे. आज राधा गोपीनाथ मंदिरामध्ये सकाळी कथा होती, संध्याकाळी काही कथा वगैरे नाहीये. पण बारामतीकरांचं दुप्पट सौभाग्य आहे की आज सकाळी मला एक संधी मिळाली आणि संध्याकाळी आपण युवराज हरिप्रभूंकडून कथा ऐकणार आहोत. तर चौपाटी मंदिरामध्ये एकच कथा आहे, पण बारामती मंदिरामध्ये दोन कथा आहेत. तर खूप खूप सौभाग्यवान आहात तुम्ही. जय शिल प्रभुपाद की जय. जय अनंत कोटी वैष्णववृंद की जय. हरे कृष्ण.